तारीख परवा स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. या स्वतंत्र भारतामध्ये जिवंत समाधी घेणारा हा शेवटचा युगपुरुष, ज्या कारणासाठी आपण जन्माला आलो आहे ते आपलं कारण यशस्वी झालेलं आहे. राष्ट्र स्वतंत्र झालेलं आहे. स्वतंत्र राष्ट्र समृद्ध आणि बलवान कसं करायचं त्याबद्दल अनेक वेळेला आपण सांगून झालेलं आहे. आणि आता स्वतःचं जीवन संपवावं म्हणून बरोबर 55 वर्षांपूर्वी 1 फेब्रुवारी 1966ला सावरकरांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आपल्या देशामध्ये इच्छा मरण, आपल्या इच्छेनुसार आपल्याला मरता येत नाही, तसं आपल्याकडे कायदा नाही. त्यामुळं सावरकरांना ते जाहीरही करता येत नव्हतं. पण स्वतःला संपवायचं होतं. नैसर्गिकरित्या मृत्यू जर येणार नसेल तर आता आपणहून मृत्यूला कवटाळलं पाहिजे. आता आणि किती दिवस जगायचं? वयाची 83 वर्ष झालेली होती. अत्यंत खडतर असा आयुष्याचा प्रवास झालेला होता. आणि जी शपथ घेतली होती वयाच्या 13व्या वर्षी, मारिता मारिता मरे तो झुंजेन, छत्रपती शिवाजी सारखा विजयी होईन किंवा फासावर तरी लटकेन, ती शपथही पूर्ण झालेली होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणून निश्चय केला, पहिला विचार केला जलसमाधी घेण्याचा. जलसमाधी कोणी घेऊ देणार नाही. मग विचार केला ज्ञानेश्वर माऊलींसारखी गुहेमध्ये जायचं आणि स्वतःला बंद करून संपवायचं. तेही कोणी करू देणार नाही, कारण इच्छा मरण आपल्याकडे नाही. म्हणून जाहीरही करता येत नाही. पण स्वीय सहाय्यक बाळाराव सावरकरांना ते म्हणाले की आता बस झालं, आता आयुष्य संपवायचा निर्णय मी घेतलेला आहे. तुला काय वाटतं? ते एकाच व्यक्तीला त्यांनी आपल्या मनातलं हितगुज केलं. त्यांच्याबरोबर ते त्यांच्या काळात शेवटची जवळजवळ 15-16 वर्ष त्यांच्याबरोबर ते स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यांना म्हणाले 24 तासांनी विचार कर या गोष्टीचा आणि मला सांग मी घेतोय तो निर्णय योग्य आहे की नाही. दुसऱ्या दिवशी आले, विचारलं बाळारावांनी काय वाटतं तुला, विचार केलास का तू माझ्या इच्छा मरणाचा? ते म्हणाले हो केला. काय वाटतं तुला, मी निर्णय घेतलाय तो योग्य आहे की नाही? ते म्हणाले हो, निर्णय योग्य आहे तुमचा. जो विचार तुम्ही केलाय तो विचार योग्य आहे, पण आम्हाला गरज आहे तुमची. असं स्वतःला संपू नका. त्याच्यावर ते म्हणाले किती वर्ष अजून माझी गरज लागणार आहे तुम्हाला? माझं आयुष्य संपलं, माझं कार्य मी केलं, माझं अख्खं तरुणपण, माझं अख्खं बालपण या राष्ट्राला समर्पित केलं. आता हे काम पुढच्या पिढ्यांचं आहे. आता स्वतंत्र झालेलं राष्ट्र बलवान कसं करायचं, बलाढ्य कसं करायचं, हे कार्य आता पुढच्या तरुण पिढ्यांचं आहे. त्यांनी ते करावं. प्रत्येकाने आपापला काही ना काहीतरी वाटा उचलला पाहिजे. त्याच्यावर बाळाराव म्हणाले की अहो ते बरोबर आहे, आम्ही करायला तयार आहोत, पण मार्गदर्शन तर तुमच्याशिवाय कोण आहे करायला? त्याच्यावर तात्याराव म्हणाले 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. असा देशातला कुठलाही प्रश्न नाहीये, अशी कुठलीही समस्या नाहीये ज्याच्यावरती मी माझं लिखाण केलेलं नाही. संपूर्ण जगाचा सर्व देशांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर असा राष्ट्रपुरुष दुसरा कोणीच होणार नाही की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा एक राजकीय नेता ज्याच्या हस्ते 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलं गेलं. त्यातल्या 10,000 उभ्या पानं ही काव्य आहे आणि वरचे 12,000 पृष्ठ पानं
हे गद्य लिहिलेलं आहे. 13 वर्ष अंदमान सारखी काळ्या पाण्याची शिक्षाही भोगलेली आहे. इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरही झालेले आहेत. राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतरही स्वतंत्र राष्ट्र बलवान कसं करायचं, बलाढ्य कसं करायचं, महासत्ता कसं करायचं, महासत्ता भारत महासत्ता व्हावा हे स्वप्न आत्ता कोणी बघितलेलं नाहीये स्वतंत्र भारतात. हे 1902 1903 पासून विनायक दामोदर सावरकरांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं की माझा देश नुसता स्वतंत्र नाही, तो महासत्ता व्हायला पाहिजे. संपूर्ण जगाला 250 का 252 देश आहेत, त्या सर्व देशांना मार्गदर्शन करणारा, संपूर्ण जगाचं गुरुस्थान मिरवणारा असा हा माझा हिंदुस्थान बनवायचा आहे मला. कारण ही ताकद फक्त हिंदुस्थानातच आहे, ही ताकद फक्त इथल्या मातीत आहे, इथल्या संस्कृतीत आहे, हिंदू धर्मात आहे. 110-20 वर्ष आधी हे स्वप्न बघून ठेवलंय. नुसतं स्वप्न बघणारी माणसं खूप असतात, ते कार्यान्वित कसं करायचं, ते स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरवायचं त्याचे काही मार्ग नसतात. लोक समस्या निर्माण करतात. आत्ताच्या राजकारण्याच्या लोकांनी कडनं तर शिकावं की समस्या निर्माण कशा करायच्या, उत्तर कोणाकडेच नसतात. तात्यारावांचं असं नव्हतं, त्यांच्याकडे उत्तरं होती. मग ते बाळाराव म्हणाले की मी एवढं पृष्ठ साहित्य लिहिलंय, तुमची जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमचं उत्तर एका पुस्तकात सापडेल. ते फक्त पुस्तक उघडायचं, वाचायचं आणि त्या मार्गाने गेला तर देश आणि संस्कृती आणि देशात राहणाऱ्या माणसांचा प्रचंड भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. मग जलसमाधीचा विचार, मग गुहेत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींसारखा संपवण्याचा विचार. बरं, कोणालाही सांगता येत नाही. जाहीर केलं जर आजपासून मी स्वतःला संपवायला निघालो तर ती आत्महत्या ठरते. कायदे पण विचित्र आहेत. मग कोणालाही न बोलता, कोणालाही न सांगता 1 फेब्रुवारीला त्यांना समर्थ रामदास स्वामी आठवले. पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर रामदास स्वामींनी स्वतःला संपवलं, जिवंत समाधी घेतली. तो मार्ग होता प्रायोपवेशनाचा. प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाणी सगळं बंद करायचं आणि मृत्यूला निमंत्रण द्यायचं. बरं, सावरकर मृत्यूला निमंत्रण देत आहेत, ही फार एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. कारण 13व्या-14व्या वर्षापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत, स्वातंत्र्यानंतरही असंख्य वेळा मृत्यू भेटायला आलाय. त्या प्रत्येक वेळेला त्याला हाकलून दिलंय. 1910 ते 1921 ही 11 वर्ष अंदमानच्या काळ कोठडीमध्ये रोज मृत्यू दरवाजात उभा होता. त्या कोठडीच्या दरवाजात दत्त म्हणून उभा असायचा घेऊन जाण्यासाठी. रोज इतक्या आनंदित अत्याचार सहन केले, काय सहन केलं नाही त्या माणसाने. पण त्या प्रत्येक वेळेला मृत्यूला सांगितलं, चल तू निघून जा इथून, माझं कार्य अजून पूर्ण व्हायचंय, मी येणार नाही तुझ्याबरोबर. शेवटी मृत्यू कंटाळला आणि आता तोच माणूस स्वतः मृत्यूला निमंत्रण देतो, आता ये, आता घेऊन चल, मला झालंय माझं सगळं. मृत्यूला एक खात्री पटेना, हा खरंच बोलतोय का आपल्याला, का परत फसवेल, गेलो न्यायला तर परत हाकलून देईल का. म्हणून 1 फेब्रुवारी 1966 प्रायोपवेशनाला सुरुवात केली. अन्न पाणी सगळं वर्ज केलं. मृत्यू घाबरला यायला. त्यांनी 26 दिवस घेतले. 26 दिवसानंतर त्याला खात्री पटली, नाही खरंच ते मला बोलवत आहे, फार प्रामाणिकपणे मला निमंत्रण दिलेलं आहे, आता जायला हवं. आणि मग 26 दिवसानंतर मृत्यू. 26 फेब्रुवारी 1966 सकाळी काहीतरी 11च्या दरम्यान प्राणज्योत मालवली.
आयुष्यामध्ये एकदाच उपोषण केलं. कारण सावरकरांचा उपोषण या मार्गावर कधी विश्वास नव्हता. त्या 26 दिवसामध्ये प्रकृती खालवली. जवळजवळ 5-6 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर बरं कुणालाच माहित नाही, फक्त बाळारावांनाच माहिती आहे की हे स्वतःहून ठरवून सुरू केलेलं आहे, सांगताही येत नाही. सगळ्यांचं येणं जाणं बंद करून टाकलं. सावरकर स्मारकामध्ये कुणीही भेटायला आलं की सगळ्यांच्या भेटीगाठी पूर्ण 1 फेब्रुवारीपासून त्यांनी बंद केलं. जेवण खाणं बंद केलं, कोणाशी बोलणं बंद केलं. फक्त बाळाराव सावरकर खोलीत जाऊ शकत होते, त्यांच्याशी फक्त ते बोलायचे. 5-6 दिवसानंतर एकदम BP डाऊन झालं, शुगर डाऊन झाली. डॉक्टरांना घेऊन आले, डॉक्टरांनी तपासलं, औषधं दिली. एकही औषध घेतलं नाही. नाही तर आपण उपोषण बघतो नाही का, ज्यूस पिताय, सरबत पिताय, असली नाही भानगड केली. औषधं घेतली नाही. 2 दिवसांनी पुन्हा डॉक्टर आले, बघितलं BP नॉर्मल, शुगर नॉर्मल. डॉक्टर म्हणाले काय झालं काय ना, औषधं तर सगळी तशीच आहेत, बाटली फोडलेली पण नाहीये. तेव्हा त्यांचे सहाय्यक बाळावर नुसते हसले. म्हणजे आयुष्यभर योगाभ्यास केल्याचा हा परिणाम आहे. जे मित्रमेळ्यामध्ये 10व्या-11व्या वर्षी त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांनी ज्या मित्रमेळ्यातल्या सर्व पोरांना योगाभ्यास शिकवला, योग शिकवला, ती योग साधना आज उपयोगी पडली. त्याही अवस्थेत त्यांनी प्राणायाम केला असेल, त्याही अवस्थेत त्यांनी योगा केला असेल आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचं BP आणि शुगर नॉर्मल लागले. काय करामत आहे. वय 83. मग हळूहळू हळूहळू प्रकृती क्षीण होत चालली, खालावत चालली. 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस झाले. बाळारावांनी एक नर्स आणून उभी केलेली होती. डॉक्टर रोज 1 दिवसाआड येऊन चेक करून जात होते. कोणालाच भेटत नव्हते. आचार्य अत्रेंना कळल्याबरोबर ते धावत भेटायला गेले स्मारकामध्ये. बाळाराव म्हणले नाही, मी विचारतो. आज जाऊन विचारलं, अत्रे आले. नुसताच हात आला. नको आता कोणी एकदा पाश तोडायचे म्हटलं की तोडायचं. मग परत नको, ते परत कोणीतरी येणार, परत माझं मन विचलित झालं तर नको. आता ठरवलं नाही का, नाही म्हणजे नाहीच भेटले. मुलगी आली धावत, प्रभा. मुलगी आल्यावर सगळ्यांना एक असा आशा वाटली की बहुतेक आता मुलीचं तरी नक्की आहे. मुलीवर खूप प्रेम होतं, साधारण असतंच ते बापाचं मुलीवर प्रेम. मग प्रभाला आतमध्ये घेतलं. तिला नाही म्हणाले नाही. ती आली, बसली, हातात हात घेतला. बाजूला नर्स उभी होती. सगळेजण तिला सांगतायत काहीतरी ज्यूस बीस बघ, प्रेमाने काहीतरी पाचता येते का, पोटात जायला पाहिजे. 16-17 दिवस झाले, काहीही गेलेलं नाहीये पोटात, प्रकृती खालावत चालली आहे. फक्त बाळाराव शांतपणे उभे असायचे. त्यांना माहीत होते हे संपवायलाच निघाले तर एक कसे घेतील. त्याही अवस्थेत काल आपला 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. या मराठी भाषेला जेवढं कुसुमाग्रजांनी दान केलंय, जेवढी समृद्ध करण्यासाठी जेवढं कुसुमाग्रजांचं योगदान आहे, तेवढंच तात्यारावांचं पण योगदान आहे. इतके शब्द दिलेत मराठी भाषेला. तर ती प्रभा हळू जवळ गेली आणि तात्यांना म्हणाली, तात्या ही नर्स सांगते थोडंसं तरी लिंबू पाणी. त्या अवस्थेत आवाज असा आत गेलेला होता. त्या अवस्थेत ते प्रभाला जवळ बोलवलं आणि ती काय म्हणाली, नर्स सांगते थोडं तरी लिंबू पाणी घ्या. ते नर्स हा शब्द खटकला. तिला म्हणाले परिचारिका म्हण, नर्स नाही.
परिचारिका इतका सुंदर शब्द आहे मराठीमध्ये. नर्सला माणूस संपवायला निघालाय, साक्षात मृत्यू समोर उभा आहे. त्याही अवस्थेमध्ये मराठी वरचं प्रेम किती जाज्वल्य होतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. तिचंही ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही आणि मग अखेर 26 तारखेला प्राणज्योत मालवली. देश कसा घडवायचा, स्वतंत्र झालेला भारत घडवायचा कसा. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अखंड भारत स्वतंत्र झाला नाही याचं दुःख होतं, म्हणून स्वतःच्या घरावरती 2 झेंडे लावले. एक भारताचा तिरंगा फडकवला आणि अखंड हिंदुस्थान, एक हिंदू राष्ट्र निर्माण व्हायला पाहिजे हे स्वप्न तसंच अर्धवट राहिलं. त्याची आठवण सतत राहायला पाहिजे म्हणून त्या तिरंगा ध्वजाच्या बाजूला एक भगवा ध्वजही स्वतःच्या घरावरती फडकवला. नुसते एवढं करून थांबले नाहीत. आपले पहिले पंतप्रधान गुलाबाचं फूल पत्रव्यवहार केले की आता देश स्वतंत्र झालाय, आता हा स्वतंत्र देश समृद्ध कसा करायचा, बलाढ्य कसा करायचा, महासत्तेच्या दिशेनं कशी आगेकूच करायची, याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये काही प्लॅनिंग्स आहेत, काही विचार आहेत, काही मार्ग आहेत. ते मी तुम्हाला सांगतो. हे त्वरित अंमलात आणा. काय दूरदृष्टी असेल बघा. आपल्याला वेळच नाही हो तिकडे ती शांततेची कबूतर उडवायची. लंडनचे कपडे येणार इस्त्री करून त्याच्या वाट बघण्यात तो सकाळी 11 वाजत असतील नाही का पंतप्रधानांचे. मग ती लहान मुलं भेटायला येत असतील, चाचा चाचा, त्याच्यात वेळ जायचा. कुठे सावरकरांची पत्र वाचणार, कुठे त्या सूचना अंमलात आणणार, त्याचं काय महत्व आहे हे कळलंच नाही कोणाला. पहिली सूचना होती की स्वतंत्र झालेला हा हिंदुस्थान जगाच्या नकाशावर आज पहिल्यांदाच उभा राहिला. याच्या सीमारेषा सगळ्यात पहिलं काम करा की भारताच्या सीमा पक्क्या करा, ठळक करा. आणि कुठल्याही देशाच्या सीमा या चरख्यावरच्या सुतांनी आखायच्या नसतात, तर त्या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्याच्यावरती रक्ताचं शिंपण करायचं असतं, त्या ठळक दिसतात. मग शेजारील राष्ट्रातल्या माणसाला कळतं की रक्ताची रेघ जिथे आहे ना इथून हिंदुस्थान सुरू होतो. आणि एक संदेश पोचवतो आपण. संदेश काय पोचवतो? इथे रक्त सांडलेलं आहे, इथल्या संपूर्ण हिंदुस्थानच्या सीमेवर रक्ताचं शिंपण केलेलं आहे. याचाच अर्थ या सीमेच्या रक्षणासाठी या हिंदुस्थानातला प्रत्येक नागरिक केव्हाही रक्त सांडायला तयार आहे. एवढा मोठा संदेश त्या एका छोट्या कृतीतून पोचतो. राष्ट्र कसं घडवायचं असतं ना हे तात्यारावांकडनं शिकावं. सीमा ठळक करा. त्याच्यानंतरची दुसरी सूचना, संरक्षण व्यवस्था मजबूत करा. आपली जी 3 दलं आहेत, भूदल, वायुदल, नौदल, ही संरक्षण व्यवस्थेतली ही सगळी माणसं जगात आज जिथे कुठं, म्हणजे 47 सालचं सांगतोय मी, आज जगात जिथे कुठं महासंवारक शस्त्र अस्त्र असतील ती सगळीच्या सगळी हिंदुस्थानच्या 3 दलामध्ये घेऊन ठेवा. महासंवारक शस्त्र अस्त्र. त्यासाठी किती पैसे लागले तरी चालेल, त्यासाठी जागतिक बँकेचं ऋण काढावं लागलं तरी चालेल, पैसा ह्याच्यासाठी खर्च करा, पण संरक्षण व्यवस्था मजबूत करा. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपली कुटुंब असतात, आपण फ्लॅट घेतो विकत, आपलं कुटुंब असतंच किती मुळात, नवरा बायको, 1-2 मुलं, चुकून माकून असली तर म्हातारे आई वडील, म्हणजे सगळे मिळून जास्तीत जास्त डोक्यावरनं पाणी मिळून 5 ते 6 माणसांचं आपलं एक कुटुंब असतं. आपण एखादं नवीन घर घेतो, फ्लॅट घेतो विकत, आपण काय करतो?
आपण लगेच इंटिरियर करायला जात नाही, लगेच सोफा सेट्स, लगेच सगळं एशियन पेंट, लगेच झुमरे लावली, लगेच आतमध्ये फर्निचर, असं करत नाही बघा. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो माहितीये, त्या घरामध्ये बाहेरून येण्याच्या जेवढ्या वाटा आहेत, जेवढे दरवाजे आहेत आणि जेवढ्या खिडक्या आहेत, त्या संरक्षित करतो. म्हणजे काय करतो, लोखंडी ग्रिल बसवतो. बघा आपण करतो का नाही, कितीही माणूस गरीब असू दे काय असू, तो सगळ्या घराच्या दरवाज्यांना खिडक्यांच्या बाहेर एक लोखंडी ग्रिल बसवतो, दरवाजे लावतो. इतकंच नव्हे, कबूतर, डास, एवढासा तो डास, तो सुद्धा घरात येऊ नये म्हणून त्या बारीक जाळ्या पण लावून टाकतो. म्हणजे घरात राहणाऱ्या 5 ते 6 माणसांच्या संरक्षणाची इतकी खबरदारी त्या घराचा कुटुंब प्रमुख घेतो. बिल्डरने उत्तम दरवाजा लावलेला असतो, उत्तम मागातलं ते लॅच लावलेलं असतं, पण आपला विश्वास नसतो. ते सगळे काम करणारे कामगार हेच लॅच सारखं उडून येत असतील, त्यांनी डुप्लिकेट बनवले असेल तर किती शंका डोक्यात. नकोच ते, आपलं एक लॅच लावूया म्हणतात, बिल्डरने लावलेलं लॅच आपण काढतो आणि आपलं मागातलं महाग लॅच तिथे आणून ठोकतो. एवढं करूनही थांबत नाही, त्याच्या बाहेर आणि एक सेफ्टी डोअर लावतो. आणि अशी घराच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था झाली, तजवीज झाली की मग आपण फर्निचरला सुरुवात करतो, मग रंगकामाला सुरुवात करतो, मग झुमरं लावतो, पंखे लावतो, एअर कंडिशनची हवा येणारं मशीन लावतो. 5 ते 6, 7 माणसं राहणार आहे एका कुटुंबामध्ये. त्याच्या संरक्षणाची जर इतकी काळजी आपण घेतो तर जिथे 40 करोड हिंदू राहणार आहेत, ते हिंदुस्थान नावाच्या कुटुंबाच्या संरक्षणाची किती काळजी घ्यायला हवी. आम्हाला वेळच नव्हता हो हे पत्रव्यवहार वाचायला, या सूचना ऐकायला. आम्हाला शस्त्रांचीच गरज नाही असं म्हणाले आमचे पंतप्रधान. आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. आम्हाला गांधीजींनी रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. गांधीजींचं योगदान मोठंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हा धादांत खोटा इतिहास आहे. साबरमती केसेस लागतं ना गाणं 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारी. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी, बिना खडग बिना ढाल. काय बाबाची पेंड आहे. इतकं सोपं होतं ते. त्यांचं योगदान मोठंच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, पण फक्त त्याच्यामुळे स्वातंत्र्य नाही मिळालं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पण म्हणतात, रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे. एक संत म्हणतो. एकनाथ महाराज तलवार घ्यायला शिकवतात, समर्थ रामदास स्वामी शिवाजीला लढायला शिकवतात, तिथे संत पण लढायला शिकवतात. तिथे अहिंसेने कसं स्वातंत्र्य मिळू शकतं? शक्यच नाही ना. अणुबॉम्ब ज्या जगामध्ये, युरोप खंडामध्ये जिथे कुठे अणुबॉम्ब बनवणारे शास्त्रज्ञ उपलब्ध आहेत त्यांना पाचारण करा. भारतीय शास्त्रज्ञांना त्यांच्याकडून अणुबॉम्बचं ट्रेनिंग द्या. आणि 15 ऑगस्ट 1948 हा जो पहिला वर्धापन दिन आहे या देशाच्या स्वातंत्र्याचा, पहिला स्वातंत्र्य दिवस आपण जो साजरा करू, त्या पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करायच्या आत पहिल्यांदा अत्यंत प्रायोरिटीवर, अत्यंत पहिली गोष्ट काय करायची असेल तर अणुबॉम्ब शिकून त्याची चाचणी घडवून संपूर्ण जगाला इशारा देऊन टाका की नुकताच स्वतंत्र झालेला भारत, हिंदुस्थान हा अणुबॉम्ब युक्त आहे. महासंवारक शस्त्रास्त्रांनी, अणुबॉम्बनी जेव्हा आपलं संरक्षण भिंत मजबूत होईल, त्याच्यानंतर लाल किल्ल्यावर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून भाषण करा, तेव्हा आवर्जून म्हणा की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. तेव्हा तुमच्या अहिंसा या शब्दाला वजन प्राप्त होईल. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. एखादा पैलवान असतो ना, रोज व्यायामशाळेत जातो, असा तगडा असतो, असा बॉडी बिल्डर, तो जेव्हा असं नाक्यावर उभा राहतो आणि तो म्हणतो की मी नाही स्वतःहून कोणाला हात लावणार,
तेव्हा त्याच्या बाजूने जाताना पण आपण 100 वेळा विचार करतो. म्हणजे पाप्याचं पितर असतं ना, चल मी नाही हात लावणार, तर हसतात आपण त्याच्याकडे. त्याच्यात मी हात लावणार नाही हा विनोद होतो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. बलवान, बलिष्ठ आणि हातात शस्त्र घेऊन उभा असलेला जेव्हा माणूस म्हणतो ना की मी नाही कोणावर हात उधळणार, तेव्हा त्याच्या हातात पिस्तूल असतं, त्याच्या हातात AK-47 असते, तो बलदंड असतो, तेव्हा त्याच्या अहिंसा या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. मग तो जरी म्हणाला की मी अहिंसक आहे, तरी सुद्धा समोरचा घाबरतो, हात लावायची हिंमत नाही करत. नुसतं संरक्षण व्यवस्थेबद्दल सूचना करून थांबले नाहीत, त्याच्यानंतरच्या काही सूचना केल्या आहेत. तो समाज कसा घडवायचा, फार सुंदर सूचना आहे. काय तात्यारामांचं विजन असेल, काय दूरदृष्टी होती या माणसाकडे. समाजातले 2 घटक हे समृद्ध आणि श्रीमंत व्हायला हवेत, तेव्हाच तो देश मजबूत होतो. आज इथे कितीतरी पोलीस दलातली माणसं व्याख्यान ऐकायला बसले. सावरकरांचं व्याख्यान असल्यामुळे तुम्ही निवांत आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही. हे राजकीय पक्ष नव्हे. समाजातले 2 घटक समृद्ध आणि श्रीमंत. सावरकरांच्या संपूर्ण साहित्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत हा शब्द फार कमी वापरलाय त्यांनी, पण ह्या 2 घटकांच्या बाबतीत मात्र ते आवर्जून म्हणतात की हे 2 घटक हे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत व्हायला हवे, तरच तो देश समृद्ध होऊ शकतो, बलाढ्य होऊ शकतो, बलवान होऊ शकतो, महासत्ता होऊ शकतो. त्यातला पहिला घटक म्हणजे सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं, म्हणजे तिन्ही दलात काम करणारी माणसं आणि अंतर्गत देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी पोलीस दलात काम करणारी माणसं. हे श्रीमंत व्हायला पाहिजे. 47 साली हा माणूस पंतप्रधानांना पत्र पाठवून सूचना करतो, माझ्या पोलीस दलात काम करणारा माणूस हा श्रीमंत व्हायला पाहिजे, त्याला एवढा पगार, एवढ्या सवलती असायला पाहिजेत की 10वी-12वीला 90% मार्क मिळणाऱ्या मुलाला वाटलं पाहिजे की मला इन्स्पेक्टर व्हायचंय, मला हवालदार व्हायचंय, मला ACP व्हायचंय, मला DCP काय तुमच्या ज्या पोस्ट असतात. पूर्ण दुर्लक्ष, या डिपार्टमेंटकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की गेल्या 20, 22, 25 वर्षामध्ये 10वी आणि 12वीला जे मेरिटमध्ये मुलं येतात त्यांच्या मुलाखती आपण सगळे ऐकत असू, वाचत असू. आता तर TV चॅनलमुळे सगळ्यांच्या घराघरात कॅमेरे घेऊन जातात आणि विचारतात 94%, 45%, ते एवढे दरिद्री मार्क कसे मिळतात ते मला कळत नाही. आम्ही स्वप्नात पण बघितले नाहीत 90च्या पुढे, स्वप्न पण पडली नाहीत आम्हाला की 90% मार्क मिळायची. प्रत्यक्षात कुठनं मिळणं, आता धनाधन मिळतात. त्यांच्याकडे जाऊन मुलाखती घेतात, त्यातला एकही मुलगा असं म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचं, एकही मुलगा म्हणत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हे स्वप्नच नाही आमच्या समोर ठेवलं आम्ही. पोलीस दलात भरती व्हायचंय मला, हे एकही मुलगा म्हणत नाही. तुम्ही कुणी बघितलंय? 92, 94, 95% मिळालेला 10वीचा मुलगा किंवा 12वीतला मुलगा, तुझं भविष्यात काय व्हायचंय? इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, ह्या इंजिनियर, IT इंडस्ट्रीत काम करायचंय, मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, मला परदेशात जायचंय. पण एकही मुलगा म्हणत नाही मला इन्स्पेक्टर व्हायचंय, मला गुंडांना बडवायचंय, मला गुन्हेगारांना चोप चोप मारायचंय. हे स्वप्नच आम्ही हिरावून घेतलं. एकही मुलगा म्हणत नाही की मला मिलिटरीत भरती व्हायचंय. आज दुःखाची गोष्ट अशी आहे की भारताच्या तिन्ही दलामध्ये आणि पोलीस दलामध्ये असंख्य जागा रिकाम्या आहेत, तिथे कोणी भरतीच होत नाही.
आणि मग एकदा हे ड्युटीवर आले की यांची ड्युटी किती असेल 8-12 तासाची, ती संपेल की नाही याची गॅरंटी नसते त्यांना. पुढचा कोणी आला नाही तर तो चालूच राहतो त्याचा. माझे कितीतरी इन्स्पेक्टर मित्र आहेत, अनेक मित्र आहेत माझे, त्यांना मी विचारतो किती तासाची ड्युटी, ते विचारायचं नाही म्हणाले, फक्त यायचे ठरलेले असते वेळ. लकीली मिळालं जायला तर जातो आम्ही. पॅकेजेस नाही. माझा मुलगा जेव्हा 10वी मध्ये होता तेव्हा त्याच्या शाळेमध्ये असं एक समुपदेशक आला होता. ते काय म्हणतात त्याला आले इंग्रजीमध्ये, ते नाही का 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करायला बोलत होतं, नवीन फॅड निघालंय. हा, काउन्सिलर, करिअर काउन्सिलर, बरोबर. तर माझ्या मुलाला मला म्हणालतो की बाबा आमच्या पण शाळेमध्ये ते बोलवलंय, सगळ्या पालकांना आणि 10वीतल्या मुलांना बोलवलंय. ते म्हटलं तू जाऊ नकोस, डोकं फिरेल तुझं, मी जातो आणि बघतो आधी काय भानगड आहे. तुम्ही आपल्या त्या पालकांमध्ये जाऊन बसलो. असा हुशार होते ते, कोण होते ते, आणि ते काय म्हणाले माहितीये, 10वी नंतर आणि 12वी नंतर यशस्वी होण्याचे 112 मार्ग आहेत. माझे डोळे विस्फारले हो, कारण माझ्या पिढीपर्यंत मला काय आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डॉक्टर आणि इंजिनियर 5च मार्ग आम्हाला माहित होते, आणि यातलं काहीच जमणार नाही हेही माहित होते. म्हणून नाटकात काम सुरू केलं आणि इथे आलो. तो म्हणाला 112 मार्ग आहे. म्हटलं आयला काय बात आहे. म्हटलं तर बघूया तरी कुठले कुठले मार्ग आहेत. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की 10वी झाल्यानंतर एक असा प्रकारचा एक कोर्स आहे, तो हैदराबादच्या युनिव्हर्सिटीत गेला आणि तिथे जर कोर्स पूर्ण केला आणि ती डिग्री मिळवली तर तुम्हाला वर्षाला 6 ते 7 लाखाचं पॅकेज मिळेल. मग म्हणाला 12वी कॉमर्स झाल्यानंतर जर तुम्ही अमुक अमुक अशा 2 वर्षाचा कोर्स आहे, तो दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये करता येतो, तिथे जर तुम्ही केलं तर तुम्हाला वर्षाला साधारण 8 ते 10 लाखाचं पॅकेज मिळेल. असं करत करत तो 112 मार्ग त्यांनी सांगितले. पण दुर्दैव असं आहे की ते 112 मार्गांचं अंतिम ध्येय एकच होतं, इतक्या इतक्या लाखांचं पॅकेज. त्याच्यात राष्ट्रभक्ती कुठेच नव्हती, त्या देशभक्ती कुठेच नव्हती, देशासाठी करायचा त्याग कुठेच नव्हता. सगळं शिक्षण हे फक्त फक्त आणि फक्त पैशांसाठी, पैसे कमवण्यासाठी, जास्तीत जास्त कसं पैसे मिळवत आहेत, त्याच्या पलीकडे काही शिकवलंच नाही आम्हाला. वयाच्या 62व्या वर्षी पुण्यामध्ये एक सभा झाली होती. सावरकर थकलेले होते. त्या सभेला सावरकरांना बोलवलं होतं. तेव्हा ते सभेच्या भाषणात म्हणाले, मला वाटतं की त्यांची शेवटची सभा असेल, की नेहरूंचं सरकार जर शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये खरा इतिहास शिकवणार नसतील तर आता मला बरीच शाळा घेऊन खरा इतिहास मुलांना शिकवावा लागेल. हे संपूर्ण शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम केलेलं आहे आपल्याकडे. ही ब्रिटिश धार्जिणी शिक्षण पद्धती आहे, तीच पुढे मागील पानावरनं पुढील पानावर सुरू झाली. तर समाजातला हा संरक्षण व्यवस्थेत काम करणारी माणसं समृद्ध आणि श्रीमंत, आणि त्याच्यानंतरचा दुसरा घटक तो म्हणजे शिक्षकी पेशात काम करणारी माणसं समृद्ध आणि श्रीमंत व्हायला पाहिजे. एक 25 वर्षापूर्वीपर्यंत ना अशी सभा भरलेली असेल आणि एखादा शिक्षक आला या गावातला तर सगळे ताडकन उभे राहायचे. इतका आदर होता, इतका रिस्पेक्ट होता एखाद्या मास्तरांबद्दल. आता तो रिस्पेक्टच संपला. मगाशी जसं म्हटलं मी 10वी आणि 12वीच्या मुलांपैकी कोणाला विचारलं तर एकही म्हणत नाही की मला पोलीस दलात, मिलिटरीत भरती व्हायचे. तसं एकही मुलगा म्हणत नाही की मला शिक्षक व्हायचं. एकही मुलगा म्हणत नाही. ऐकलं तुम्ही? 94% मुलाला विचारलं तुला काय व्हायचंय भविष्यात, मला उत्तम प्राध्यापक व्हायचंय, मला हा विषय मुलांना शिकवायचा आहे. एक तरी ऐकता तुम्ही कधी? नाही. तिथे काही मान नाही, तिथे काही पैसा नाही, तिथे काही फॉरेन ट्रिप्स मिळत नाही, तिथे काही कमाई नाही, टेबलाखालची कमाई नाही. शिक्षकाला काय मिळणार? बघा ना, 2 समाजातले कुठले घटक निवडले तात्यारावांनी? शिक्षकी पेशा म्हणजे तरुण मुलांना घडवणारा हा घटक आहे.
आमच्या नाटकातलं एक सुंदर वाक्य आहे, रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वसंत कानेटकरांनी फार सुंदर वाक्य लिहिलं आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हा लहान मुलं जी आहेत पहिली इयत्तेपासून जी शिक्षकाच्या ताब्यात सोपवतो आपण, हे असतात लहान मूल म्हणजे मातीचे गोळे. आणि पुढची 12 वर्ष त्या शिक्षकाच्या हातात तो गोळा असतो. त्याला आकार कसा द्यायचा, त्याला देशभक्त बनवायचा, राष्ट्रभक्त बनवायचा की पैसे कमावणारं यंत्र बनवायचं, हे तो शिक्षक ठरवतो. म्हणून शिक्षक फार महत्वाचा आहे. आमच्याकडे वेळच नाही ना, आमच्याकडे या सूचना बघायला वेळच नाही. त्याचं दुर्दैव असं झालं की आमच्याकडे शिक्षण व्यवस्थाच संपुष्टात आल्यासारखी झाली. काय शिकवतात आम्हाला? अफजल खानाचा वध शिकवायचा नाही का? आता मुसलमान दुखावले जातात. शाहिस्तेखानाची बोटं शिकवायचं नाही, मुसलमान दुखावले जातात. का रावणाला मारल्यावर हिंदू नाही दुखावले जात? कधी दुखावतो तुम्ही? दसऱ्याला आपण रावण जाळतो ना, आपण दुखावतो का कधी? नाही. खरं तर रावण हा अतिशय सुसंस्कृत विलन. सीतेला पळवली पण हात नाही लावलाय. किती सुसंस्कृतपणा आहे. 12 वर्ष तप करून शंकराला प्रसन्न करून घेतलेलं होतं त्यांनी. म्हणजे जर कंपॅरिझन करायची झाली रावण आणि अफजल खान, रावण आणि शाहिस्ते खान, तर रावण उजवा ठरतो. तिच्या मर्जीशिवाय हात नाही लावणार म्हणाला, नुसतंच उचलून आणलं. अफजल खानाने असं नाही केलं ना, मर्जीशिवाय हात लावला नाही. इतिहास बदलायचा आहे आपल्याला. बदलणार कसा? खरा इतिहासच शिकवला जात नाही. सावरकर म्हणतात, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आपण इतिहास विसरलो आणि आपला भूगोल बिघडला. भूगोल म्हणजे क्षेत्रफळ देशाचं. किती होतं क्षेत्रफळ? 70 दशलक्ष चौरस किलोमीटर. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढा विस्तारलेला हा देश. आसिता सिंधू पर्यंत, हिमालयापासून खाली महासागरापर्यंत गेलं की हो. अफगाणिस्तान गेलं, भूतान गेलं, पाकिस्तान गेलं, बांगलादेश गेलं, श्रीलंका गेलं. सगळे तुकडे पडत 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 आता काहीतरी फक्त 32 दशलक्ष म्हणजे 50% क्षेत्रफळ शिल्लक राहिलं. कारण इतिहास विसरलो. शौर्याचा इतिहास विसरलो आम्ही. शूरवीरांचा इतिहास विसरलो आम्ही. अर्धाच मंत्र शिकवला गेला जाणीवपूर्वक, अहिंसा परमो धर्म. त्याच्या पुढचं नाही, धर्मो रक्ष, ते नाही शिकवलं. अहिंसा हा सर्वोत्तम धर्मच आहे, पण त्या सर्वोत्तम अहिंसा नावाच्या धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणं हा त्याही पेक्षा सर्वोच्च धर्म. सीमेवरच्या सैनिकांना तुम्ही अहिंसक नाही करू शकत. या पोलिसांच्या जर बंदुका काढून घेतल्या तर काय व्हॅल्यू राहिली? कोण घाबरेल त्यांना? चालवली नाही तरी कमरेला पिस्तूल असते त्याच्यामुळे घाबरतात. सीमेवरच्या सैनिकांना अहिंसक करलं तर काय झालं? काय राहिलं काय? मग ते काय फुगड्या खेळायला उभे राहतात तिकडे? पिस्तूलच नाही, ते काय करणार काय ते? आणि अहिंसा, सावरकर म्हणतात, अहिंसा जर एवढं मोठं शस्त्र आहे ते प्रभू श्रीरामाला कळलं नसेल का? का राम मूर्ख होता का? वेडा होता का? तो अहिंसेने नाही गेला, अहिंसेच्या मार्गाने तर लढलाय तो. रावणाचं मुंडकं छाटलं. म्हणजे हिंसा केवढी भयंकर घडली त्याच्या हातून, रक्त सांडलं. अहिंसा जर एवढं मोठी ताकद आहे अहिंसेमध्ये, तर सावरकर म्हणतात प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेला घेऊन गेले तेव्हा त्या लंकेच्या सोन्याच्या लंकेच्या बाहेर एक स्टेज बांधून अण्णा कसे आपले उपोषणाला बसतात तसं प्रभू राम आपले उपोषणाला बसले असते.
सगळे हनुमान बिलमान लक्ष्मण उभे आहेत सगळे. अरे हे काय नवीन काढलं आता. हो, वानरसेना रोज व्यायाम करायची सवय, मारामारी असं असं पाहिजे ना. हे नवीनच काहीतरी काढलंय, ह्यांना कोण भेटला काय माहिती. आता म्हणे अहिंसेने जिंकणार आपण, रावणाच्या मनातला माणूस जागा करणार. आणि मग तो कधीतरी त्याला लाज वाटेल आणि मग तो स्वतःहून सीतेला घेऊन येईल, बाबा तू जा तुझ्या नवऱ्याकडे. असं असते काय. हा, दंड आणि मग भेद सगळ्या प्रकारे समजावून बघितलं. ऐकत नाही म्हटलं रावण. ऐकत नाही म्हटल्यावर धनुष्य काढलं, संपलं, मारला रावणाला, रक्त सांडलं. आम्हाला प्रभू श्रीराम शिकवलाच नाही ना. आम्हाला श्रीकृष्ण शिकवला नाही. सावरकर म्हणतात श्रीकृष्ण ज्या भूमीत जन्माला आला त्याला जरी शिकवलं असताना शाळांमधून, भगवद्गीतेचा एक एक श्लोक जरी शिकवत गेलं असताना, तरी राष्ट्र कसलं उभं राहिलं असतं बघा. तर श्रीकृष्णासारखा उत्तम राजनीतिज्ञ जगात शोधून सापडणार नाही. त्याला तर संधी होती श्रीकृष्णाला उपोषण करायची, कारण स्वतः अर्जुनच सांगत होता की मी नाही लढणार बाबा. हे सगळे समोर काका मामा उभे आहेत, ह्यांना कसं मारू मी. त्यांच्यावर लहानपणी खेळलोय, हे भीष्म पितामह हे अंगावर खेळवलंय, एवढं प्रेम आहे माझं, मी त्यांना बाणाने कसं ठार मारणार. शक्य नाही मला, ते मला नाही शक्य, मी नाही करणार. अहिंसेसारखं जर शस्त्र नाही तर श्रीकृष्ण म्हणायला पाहिजे ना अर्जुनाला, एक काम कर, तुम्ही 5 जण इथेच उपोषणाला बसा, रणांगणावरच, कुरुक्षेत्रावर बसले उपोषणाला. नाही, श्रीकृष्ण मला मूर्ख आहेस तू. ही लढाई काका आणि पुतण्याची नाहीये, ही लढाई आहे धर्म आणि अधर्माची. धर्म आणि अधर्माच्या लढाईमध्ये अधर्मच पराजित झाला पाहिजे, धर्म जिंकलाच पाहिजे. लढ, उचल गांडीव धनुष्य आणि मार एकेकाला. आणि सर्व मार्ग अवलंबले. युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं, तसे युद्धात त्यांनी कुठलाही मार्ग सोडला नाही श्रीकृष्ण. सर्व मार्ग तिथेच उभं राहून त्याला अख्खी गीता सांगितली, अख्खा कर्मयोग सांगितला. तेव्हा अर्जुन तयार झालाय. आणि मग 5 पांडवांनी सगळ्यांना संपवलं. कौरवांची सेना, अनेकांची सेना, अख्खं श्रीकृष्णाची अख्खी यादव सेना कौरवांच्या बाजूने होती. श्रीकृष्णाने शब्द दिला होता की मी अर्जुनाच्या बाजूने उभा राहीन, पण मी शस्त्र हातात घेणार नाही. युक्ती सांगेन 4 गोष्टी फक्त, युक्तीच्या 4 गोष्टी फक्त मी सांगेन, मी शस्त्र हातात घेणार नाही. पण ते युक्तीच फार महत्वाची होती. कसा पाहिजे नेतृत्व, कसं पाहिजे श्रीकृष्णासारखं पाहिजे. राजा कसा पाहिजे श्रीकृष्णासारखा पाहिजे. आत्ता आत्ता आपल्याला तसा राजा मिळाल्याचा भास झालाय. अंमलात आणायला लागले सरकार. युरोप कधीपासूनच सावरकर अंमलात आणतात. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू राम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, तेही कधी अहिंसेचं शस्त्र घेऊन फिरले नाही. तो त्यांना सुद्धा अफजल खान म्हणाला ना की तुम्ही भेटायला ये, निशस्त्र ये आणि एकटा भेटायला ये. शिवाजी महाराज जायला पाहिजे ना एकटे भेटायला. नशीब बापूंचा जन्म नाही झाला 17व्या शतकात. तर शिवाजी महाराज एवढे सज्जन, एवढे चांगले होते, वाण नाही पण गुण लागला असता. चुकून त्यांचं अनुयायी झाले असते तर वाटोळ झालं असतं. तर महाराज गेले असते. मग प्रतापगडाच्या पायऱ्या उतरताय, तिकडे एक मावळा आला, म्हणाला महाराज कुठे चालला. गपरे म्हणाले ते खानसाहेब चांगले आहेत, ते भेटायला बोलवले. आपण एकटे मी येऊ का. गप. एकटे म्हणाले ते, एकटे या, निशस्त्र या, म्हणून मी चाललो भेटायला.
नाही, शत्रूची साथ ओळखून होते महाराज. तो मुळात कशासाठी आलाय, त्याचं उद्दिष्टच मुळात काय आहे माहीत होतं. गेले नाही, निशस्त्र गेले नाही, वेल प्लॅन करून गेले. दिसताना हात रिकामे होते, पण त्याच हातामध्ये वाघ नख होती. फार मोठे शस्त्र हातात घेऊन गेले होते, प्लॅनिंग करून गेले होते आणि संपवण्यासाठीच गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज जर तेव्हा अहिंसेने वागले असते तर फार वेगळा इतिहास घडला असता. त्यांच्या सगळ्या महिला मला दिसत आहेत, त्यांचे चेहरे बघू शकतोय मी. छत्रपती शिवाजी महाराज जर तेव्हा अहिंसेसारखे एकटेच वेड्यासारखे त्या अफजल खानावर विश्वास ठेवून जर एकटेच आणि निशस्त्र भेटायला गेले असते तर महाराज त्याच दिवशी संपले असते. आणि ते जर संपले असते तर आता इथे आमच्या या माता भगिनी कशा दिसतात या मला कळलंच नसतं, कारण तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती बुरखे आले असते. अगर न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. आमच्या सगळ्यांचे लेंगे लांडे झाले असते, आमच्या दाड्या वाढल्या असत्या. तिथे शरदुल्ला खानची कव्वालीचा कार्यक्रम असता. आज आपण हिंदू म्हणून जगतोय ना, त्याला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहे. असा राजा पुन्हा म्हणून फक्त आमच्या राजकारण्यांना त्यांच्या नावाचं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. शिवाजी कळलाच नाही. बरं, मी हे नुसतं शिवाजी म्हटलं की भडकतात. हो, प्रत्येक वेळा छत्रपती म्हणायचं. मूर्खांना कळतच नाही शिवाजी इथे आहे आमच्या. साक्षात छत्रपतींच्या स्वराज्यातल्या मावळ्यांच्या बायका सुद्धा राजाला छत्रपती म्हणायच्या नाही, शिवबा म्हणायच्या. माझा शिवबा. एखादा मावळा जर युद्धाला जाणार नाही म्हणाल्या तर त्या बायका बांगड्या काढून द्यायच्या. जा, शिवबाने बोलवले ना तिथे जा पहिल्यांदा. ते शिवबा म्हणजे अपमान नसतो, अवमान नसतो, तो भयंकर प्रेम असतो. जी हृदयात साठवलेली माणसं असतात. आता लता मंगेशकर केवढी मोठी गायिका, वयाने पण मोठी, पण आपण एखादं गाणं ऐकताना काय म्हणतो, काय लता गाते नाही. आता लता गाते म्हणजे तिचा अपमान नसतो, तो तिच्याबद्दलचं भयंकर प्रेम असतं, तिच्याबद्दलचा भयंकर आदर असतो, रिस्पेक्ट असतो. पण हे कळण्याची बुद्धिमत्ता नाही, ही कळण्याची क्षमता लागते, ती नाहीये. म्हणून मग असं बोलत असतात काय काय. हो, प्रत्येक वेळेला छत्रपतीत म्हटलं पाहिजे. अरे काही वेडे आहेत काय. अहिंसा मुळातच अनैसर्गिक शब्द आहे. अहिंसा असं काही असूच शकत नाही, इतकं स्पष्ट परखड मत तात्यारावांनी मांडलेलं आहे. तसं जर अहिंसक व्हायचं झालं तर मग सगळी माणसं जागच्या जागी बसून राहिली पाहिजे. हल्लं तरी हिंसा घडणार आहे, एखादं चितपाखरू मारलं जाणार आहे. आपल्या हवेमध्ये असंख्य अणुरेणू, असंख्य असे न दृष्टीला दिसणारे, जसे कोरोना दृष्टीला दिसत नाही पण आहे ना, वाट लावतोय की नाही. मग आपण हल्लो, आम्ही आता नुसता असा हात ठेवला तरी 100 120 कोरोना मेले. मग हिंसा घडली. मग असं जर म्हणायचं तर तात्याराव म्हणतो मग आपण असेच्या असेच उभे राहिले, तुम्ही असेच बसलेले वर्षानुवर्ष, मग आपण असेच मरणार, मग परत हिंसाच घडणार. असं काही नसतं. अहिंसा असा शब्द नसतो, तसाच अधर्म निधर्म हाही शब्द नसतो. तात्या म्हणतात निधर्म असा कुठलाही शब्दच अस्तित्वात नाही, निधर्म असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला धर्म आहे, प्रत्येक माणसाला धर्म आहे, जनावराला धर्म आहे, वस्तूंना धर्म आहे, झाडांना धर्म आहे, दगडाला पण धर्म आहे. आश्चर्य वाटत असेल, दगडाला काय धर्म आहे ना. कोणीही हलवल्याशिवाय तो हलत नाही.
कोणीतरी त्याला हलवावं लागतं, ढकलावं लागतं. माणसं ढकलतात, जनावरं ढकलतात, पाण्याचा लोट आला तर तो दगडाला पुढे ढकलतो. पण दगड जेवढा ढकलतो तिथेपर्यंत जाऊन थांबतो. परत 1000 वर्ष दगडाला कोणीच हात लावला नाही तर तो अजिबात हलत नाही. असं बघून बळत पण नाही कोणी येतोय का ढकलायला, ते बघायचं पण काम करत नाही. तो त्याचा धर्म पाळतो. सावरकर धर्माबद्दल फार अप्रतिम लिखाण केलेलं आहे सावरकरांनी. ते फार समजून घेण्याची गोष्ट आहे, समजून घ्यायला पाहिजे. कारण धर्मावरनं आपल्या देशामध्ये भयानक घाणेरडं राजकारण खेळलं जातं, जातीवरनं भयानक घाणेरडं राजकारण खेळलं जातं. आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे राज्यकर्ते यांनाच हवाय धर्म आणि जात. आपल्याला नको आहे उलटी. आपण सगळ्यांनी जर असं ठरवलं, आता या निवडणुकीत गंमत बघा करून एकदा, निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळे एकाच जातीची माणसं आहोत, एकच जात आहे आपली, कुठली? हिंदू जात. राजकारण्यांची वाट लागेल. मग त्यांना खरा उमेदवार द्यावा लागेल. मग जातीत वाटलेले मतदारसंघांचं काय करायचं? हा मतदारसंघ ओबीसीला रिझर्व झाला, असतील भानगड आली, त्या भानगडीचं काय करायचं? त्याच्यावर तर निवडणुका जिंकतो आम्ही. जात संपून चालेल कसं? बोलताना बोलताच चालेल आम्ही पुरोगामी आहोत, सेक्युलर. एकही सेक्युलर नाही, एकही पक्ष, एकही राज्यकर्ता. नुसतंच बोलायला सेक्युलर मुळे शब्दाचा अर्थच कोणाला माहित नाही. सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझम यातला फरक किती लोकांना माहिती आहे? कुठल्या विचार आहे काय पॉलिटिशियनला? नाही माहिती. आम्हाला समजूनच घ्यायचं नाही. आम्ही समजला तर प्रॉब्लेम आहे. आम्हाला राजकारण करता येणार नाही. आम्हाला सतत निवडणुका जिंकायच्या आणि निवडणुका जातीच्या आधारावर जिंकायच्या, पॅकेजेस डिक्लेअर करायचे. मग संपलंच ना. जात संपली की मग आरक्षण विषय संपला. ज्याच्यावर एवढी वर्ष महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, संपला विषय. सगळेच एका जातीचे. मग आरक्षण द्यावं कशावर लागेल? गुणवत्तेवर द्यावं लागेल, मार्कांवर द्यावं लागेल. मग आरक्षण द्यावं लागेल, आर्थिक क्षमतेवर द्यावं लागेल. मग राजकारण कसं का? मग मोर्चे कुठले काय ना? सगळं दरिद्र राजकारण. नुसतंच शिवाजी महाराजांचं नाव घेतात, नुसत्याच शिवाजी इतिहास साजरा करतात. शिवाजी अंमलात आणणं एवढं सोपं नाही. घेऊ नका, एकाची पण लायकीने नाव घ्यायचे. शिवचरित्र किती लोकांनी वाचलंय शंकाच आहे मला. सावरकरांनी उगाच नाही छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि गुरु गोविंद सिंहांना आपलं गुरु मानलं. आणि इटलीचा मॅझिनी हा त्यांचा आदर्श होता. म्हणून इटलीच्या मॅझिनीचं आत्मचरित्र सावरकरांनी लिहिलं. इटलीच्या मॅझिनीचं हे तिघांना गुरुस्थानी मानलं आणि आदर्श त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं असे होते इटलीचे मॅझिनी. का? कारण मॅझिनी इटली या देशाला स्वतंत्र करायला निघालेला नव्हता. मॅझिनी असं म्हणाला होता, ज्या दिवशी माझी इटली हा देश स्वतंत्र होईल त्याच्यानंतर माझं काम संपत नाही. माझ्या आसपासचे जे गुलामीत पडलेले देश आहेत त्यांना स्वतंत्र करणं हे माझं पुढचं काम सुरू होतं. कारण ही लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे, कुठल्या एका सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई नाही. आणि त्यांना आदर्श ठेवून सावरकर चालले. म्हणून सावरकर म्हणतात की ब्रिटिश जोपर्यंत ब्रिटिश आहेत म्हणून माझे दुश्मन नाही आहे. प्रत्येक मनुष्याला जन्मजात निसर्गाने काही हक्क, काही अधिकार बहाल केले, निसर्गानेच दिलेले आहेत. तुम्ही जन्म घेतानाच ते घेऊनच येतात, ते द्यावे लागत नाहीत तुम्हाला. मग एक निसर्गाने सगळी मनुष्य प्राणी संपूर्ण पृथ्वीवरचा, ब्रिटिश असतील, फ्रान्स असतील, इटलीचे लोक असतील आणि कुठले स्पेन मधले लोक असतील, जपानची लोक असतील, रशियाची लोक असतील, भारतात सगळे मनुष्य जात आहे.
ही सगळी माणसं निसर्गाने जन्माला घातली. निसर्गाने जन्माला घालतानाच त्यांना मूलभूत काही अधिकार आणि हक्क बहाल केलेले आहे. ते एका माणसाचे मूलभूत हक्क आणि अधिकार दुसऱ्या माणसाला काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला, हा प्रश्न आहे सावरकरांचा. म्हणून सावरकर फार वेगळे ठरतात, सावरकर फार मोठे ठरतात, सावरकर फार काळाच्या पुढचे ठरतात. लढाई फक्त देशाच्या स्वातंत्र्याची नाही आहे, लढाई आहे माझं घर स्वतंत्र झालं की मी शेजाऱ्याला स्वतंत्र करायला पाहिजे. शेजारी स्वतंत्र झाला की आम्ही दोघांनी मिळून वरच्या आणि खालच्या मजल्यावरच्या दोन्ही फॅमिलीला स्वतंत्र केलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी मिळून अख्ख्या सोसायटीला स्वतंत्र केलं पाहिजे. आमची अख्खी सोसायटी स्वतंत्र झाली की आम्ही अख्ख्या सोसायटीनी बाजूच्या सोसायटीला स्वतंत्र केलं पाहिजे. संपूर्ण गल्ली स्वतंत्र झाली की एका गल्लीने दुसऱ्या 4 गल्ल्यांमधल्या सगळ्या सोसायट्यांना स्वतंत्र केलं पाहिजे. असं करत करत या अख्खी निगडी स्वतंत्र झाली पाहिजे. पिंपरी स्वतंत्र झाली पाहिजे, चिंचवड स्वतंत्र झालं पाहिजे, मग पुण्यातल्या लोकांनी पुणे स्वतंत्र केलं पाहिजे. असं करत करत अख्खा महाराष्ट्र स्वतंत्र झाला पाहिजे. तिकडे गुजरात स्वतंत्र झाला पाहिजे, तिथे बंगाल स्वतंत्र झाला पाहिजे. असा करता करता संपूर्ण हिंदुस्थान स्वतंत्र झाला की मग आम्ही बाजूच्या देशांकडे वळू, तेही स्वतंत्र झाले पाहिजे. कारण ही लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. एवढा मोठा विचार सावरकर करत होते. आणि हे वयाच्या 15व्या का 16व्या वर्षीचं भाषण आहे त्यांचं. मोठे झाल्यावरचं नाही, 15-16 वर्षाचे होते. मित्र मेळा स्थापन केला होता, क्रांतिकारी संघटना होती आणि राणीचा वाढदिवस साजरा करायचं ठरलं भारतामध्ये. भारतावर राज्य होतं राणीचं, संपूर्ण भारतामध्ये राज्य राणीचं, तिचा वाढदिवस. मग भारतामध्ये पण अशा सभा भरवल्या गेल्या आणि राणीचा वाढदिवस, राणीचे फोटो लावले, पुतळे लावले, सगळ्यांना पेढे वाटले गेले, असे वाढदिवस साजरे केले गेले. पुण्यामध्ये टिळक या गोष्टीच्या पूर्ण विरोधात होते. राणीचा वाढदिवस, तिने आम्हाला गुलामीत टाकले, आम्ही कशाला तिचा वाढदिवस साजरा करायचा. पण नचिकेळकर म्हणाले टिळक महाराज जायला पाहिजे. ब्रिटिशांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरासा सौम्य होईल, बदलेल. आणि हे त्यांना पटलं. कारण त्यावेळी टिळकांचा जो काळ आहे ना, तो 1857 स्वातंत्र्य समर पूर्ण चिरडून टाकल्यानंतर स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा कोणी उच्चारण्याची हिंमत करत नव्हतं. त्या काळातले टिळक महाराज. मग त्या लढाया अशा छोट्या छोट्या लढाया होत्या. आज इथे सभा भरवण्यासाठी आम्हाला लढाई आहे, मग आम्ही जाणार त्यांच्याकडे, ब्रिटिश पोलिसांकडे, आणि मग तिथे थोडंसं छोटंसं आंदोलन करणार आणि मग एक सभा भरवण्याची स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. एक वर्तमानपत्र काढायचं स्वातंत्र्य मिळालं, एक लेख लिहायचं स्वातंत्र्य मिळालं. असं छोट्या छोट्या लढाया. म्हणून मग राणीचा वाढदिवस नाईलाजाने टिळकांना पण जावं लागलं. बिचारे गेले, जाऊन बसले, नाईलाज होता त्यांचा. इकडे मित्रमेळाची पण मीटिंग झाली आहे. सगळी 14, 15, 16 वर्षाची पोरं. सावरकर त्या मित्रमेळाचे अध्यक्ष. कल्पना करा, एवढी लहान पोरं आहे, 15 वर्षाची पोरं केवढी दिसतात. त्यांची पण सभा झाली. आपली क्रांतिकारी संघटना आहे. आपण बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतोय, आपण बंदुका कुठून तरी आणतोय आणि ह्याच्याकडे ब्रिटिशांचा डोळा आहे आपल्या संघटनेवरती. आपण पण जाहीरपणे राणीचा वाढदिवस जर साजरा केला तर ब्रिटिशांच्या लक्षात येईल, अरे हे काय आपल्या विरोधात नाहीच आहे. मग आपल्याकडे थोडंसं दुर्लक्ष होईल आणि आपण शांतपणे आपलं काम करू शकतो. विचार काही चुकीचा नव्हता, व्यावहारिक दृष्ट्या चुकीचा नव्हता विचार, बरोबर होता, बरोबर बोलत होती पोरं. सगळ्यांचं बोलणं संपल्यावर सावरकर म्हणाले, मूर्ख आहात का तुम्ही? 1857 नंतर संपूर्ण स्वातंत्र्याचा जयघोष करण्याची संधी मित्र मिळाली, ती का दवडायची? इतिहासामध्ये नोंद होईल आपल्या संस्थेची, आपल्या संघटनेची, की 1857च्या नंतर पहिल्यांदा जर कोणी संपूर्ण स्वातंत्र्याचा जयघोष केला असेल तर तो मित्र मिळाने केला. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले, ते फार महत्वाचं वाक्य आहे, तेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी ती कधीच मिळत नाही. त्याच्यानंतर 10, 15, 20, 25 वर्षांनंतर ती वस्तू मिळणार आहे आपल्याला. पण त्याची सुरुवात आज करावी लागते. आज जर आपण सुरू केलं, आज जर आपण याच मुहूर्तावरती, राणीच्या वाढदिवसाच्याच मुहूर्तावरती जर आपण
स्वातंत्र्याचा जयघोष केला आणि स्वातंत्र्याची मागणी केली तर कदाचित 30, 40, 50 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. पण हीच मागणी आपण जेवढी पुढे ढकलू तेवढा विजयी दिवस पण पुढे पुढे जा. जर 25 वर्ष जर लागणार असतील एखादी गोष्ट मिळायला, तर आपण जर अजून 5 वर्षानंतर ते स्वातंत्र्य मागितलं तर ते स्वातंत्र्य मिळण्याचे दिवस पण तेवढाच पुढे जाणार ना. मग का आत्ताच मागायचं? आणि त्यावेळेच्या अध्यक्षीय भाषणात बोलले, हा मुलगा बोललाय की ब्रिटिश केवळ ब्रिटिश म्हणून माझे शत्रू नाहीत, माझा मूलभूत निसर्गाने दिलेला मनुष्याचा अधिकार हक्क त्यांनी काढून घेतलाय म्हणून ते केवळ माझे शत्रू आहेत. ज्या क्षणी माझं स्वातंत्र्य ते मला बहाल करतील त्या क्षणी माझी आणि ब्रिटिशांची दुश्मनी शत्रुत्व संपलेलं असेल. एवढं बोलून हा मुलगा थांबला नाही. याच्या पुढे जे बोलतो ना तिथे हा फार मोठा ठरतो. त्याच्या पुढे म्हणाला, उद्या जरा ब्रिटिशांना कोणी गुलामीत टाकलं, त्यांचं जर स्वातंत्र्य हिरावून घेतलं तर हा विनायक दामोदर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा उभा राहील आणि असाच लढेल. तरी लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई. फार काळाच्या पुढे जाणारा माणूस. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये एका ब्रिटिशांनी सावरकरांचं साहित्य वाचलं, 1857चा ग्रंथ वाचला आणि त्यांनी चौकशी केली की हा व्ही.डी. सावरकर कोण आहे? हा इंडियन आहे आणि सध्या हा आपला कैदी आहे. तर तो ब्रिटिश उडाला, कैदी आहे, एवढा ब्रिलियंट लेख लिहिलाय, ग्रंथ लिहिला, एवढी पुस्तकं आहे त्याची, हा माणूस आपला कैदी का? मग ते म्हणाले की ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो लढतोय म्हणून आपण आपल्या सरकारने त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये टाकलंय. त्याची उत्कंठा वाढली. तो म्हणाला मी भेटायला जाणार. ब्रिटिश असल्यामुळे त्याला सगळ्या परवानग्या काढल्या, त्यांनी सर्व परवानग्या मिळाल्या आणि तो सेल्युलर जेलमध्ये भेटायला आला. तास दीड तास त्यांनी गप्पा मारल्या. जाताना तो सावरकरांना एक वाक्य म्हणाला, ते वाक्य फार खरं बोलला तो. तो मिस्टर सावरकर चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आला. आज जर तुम्ही युरोपात जन्माला आला असतात ना तर ह्याच भारतात तुमच्या नावाचा उदो उदो केला असता. आज बघा महाविद्यालयामध्ये अब्राहम लिंकनचं पत्र भिंतीवर. पत्र वाईट नाही, पत्र चांगलं आहे, माणूस वाईट नाही, पण आपण अब्राहम लिंकनचं आपल्याला कौतुक वाटतं. पण सेल्युलर जेलमधनं आपल्या वहिनीला लिहिलेले जे कवितात्मक पत्र आहे सावरकरांचं, ते प्रत्येक मुलाला प्रेरणा देणार आहे. मार्क मिळाले नाही म्हणून आत्महत्या, आपल्या प्रेयसीने नकार दिला म्हणून आत्महत्या, आयुष्यात काही हवं तसं स्वप्न साकार झाली नाहीत म्हणून आत्महत्या, अशा आत्महत्यांचं जे प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं ते कधीच अशी आत्महत्या आपल्या मुलांनी कधीच केली नसती या देशातल्या. आम्हाला जर शिवाजी शिकवले असते, आम्हाला जर सावरकर शिकवले असते, आम्हाला ज्ञानेश्वर शिकवले असते, आम्हाला तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास शिकवले असते, तर आमच्या देशातल्या एकाही माणसाने आत्महत्या कधीच केली नसती. आम्हाला ते शिकवलंच नाही. 15 ऑगस्ट 47 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण ब्रिटिश धार्जिणी शिक्षण पद्धती समुद्रात बुडवायला पाहिजे होती आणि 16व्या-15व्या शतकातली जी गुरुकुल पद्धती होती ती पुन्हा अंमलात आणण्याची गरज होती. अत्यंत अप्रतिम दर्जेदार आणि गुरुकुल शिक्षण पद्धती. सावरकर थकले सांगून सांगून, कोणी ऐकायलाच तयार नाही. आणि त्याच्यानंतर 47ला देश स्वतंत्र झाला, लगेच 48ला गांधी हत्येमध्ये जे सावरकरांना अडकवलं गेलं तिथून या देशाचं अतोनात नुकसान झालं. त्याच्यानंतर मग ते बिचारे एक तर 2 वर्ष त्या केसमध्ये होते आतमध्ये, त्याच्यानंतर संपूर्ण निर्दोष मुक्तता, काहीच जबरदस्तीनेच अडकवलं होतं, केवळ बदनाम करण्यासाठी अडकवलं गेलेलं होतं. ते बदनाम करण्याचं षडयंत्र यशस्वी ठरलं नेहरूंचं. सावरकर आयुष्यभरासाठी बदनाम झाले. आजही काँग्रेसवाले जाहीरपणे बोलतात की गांधी हत्येमध्ये सावरकर होते.
सर्व प्रकारे सिद्ध झालेलं आहे की त्यांचा संबंधच नव्हता काही. पण तरी काँग्रेसवाले जाणीवपूर्वक खोटं बोलतात, पण रेटून बोलतात आणि बोलत राहतात. आणि मग एका क्षणी ऐकणाऱ्याला पण वाटायला लागतं खरंच असतील ना. काय गंमत आहे. अटक होणार अशा नुसती आवई उठली तरी आमचे राजकारणी लोक लगेच कुठेतरी बिळात लपून बसतात. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात. लाखो करोडो रुपये वकिलावर खर्च करतात. द बेस्ट वकील पाचारण करतात. सरकारने दिलेला अधिकार आहे अटकपूर्व जामीन मिळवण्याचा. जामीन अटक झाल्यानंतर जामीन मिळवण्याचा आपल्या घटनेने दिलेला अधिकार आहे. तो अधिकार बजावला जातो. मग त्या अधिकारात त्यांना कधी कधी अटकपूर्व पण जामीन मिळतो, कधी अटक झाल्यानंतर 3ऱ्या 4थ्या 5व्या 8व्या दिवशी जामीन मिळतो. मग ते सुटतात, मग ते बाहेर येतात. हीच माणसं सावरकरांनी मात्र तोच अधिकार स्वतः अंमलात आणल्यावर त्यांना मात्र ते माफीवीर म्हणायला मागे पुढे बघत नाही. गंमत आहे. ह्या सगळ्यांचे घोटाळेबाज म्हणून हे अटक होतात. यांच्या लफड्यांमुळे अटक होतात. सावरकर अटक कशामुळे झाले? ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी अटक झाले होते. ब्रिटिशांच्या विरोधात विद्रोह केला, शस्त्रसाठा जमा केला म्हणून त्यांच्यावरती कलम लावली होती आणि म्हणून त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये टाकलं होतं. ब्रिटिशांचा अभ्यास केलेला माणूस, लंडनमध्ये जाऊन त्यांच्याच वकिलीचा अभ्यास करून बॅरिस्टर झालेला माणूस आहे. ब्रिटिशांचा कायदा पूर्ण कोळून प्यालेला माणूस आहे. ब्रिटिशांच्या कायद्यानुसारच राजकीय कायद्यांना दयेचे अर्ज करायची परवानगी मिळते. त्याला मर्सी पिटिशन म्हणतात. आणि हे सगळे आहे स्पेशल प्रिझनर्स, राजकीय कैदी. हे दरोडा घातला म्हणून अटक झालेली नाही, बलात्कारासाठी खून केला म्हणून अटक झालेले कैदी नव्हे. हे सगळे आहे स्पेशल प्रिझनर, राजकीय कैदी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना अटक झालेली आहे त्यांना. त्यांच्यावरचे सगळे चार्जेस आहेत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी. कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारलं त्याच्या पाठीमागे हे होते, कोणी बॉम्ब फोडला त्याच्या मागे हे होते, शस्त्र लंडनमधनं 14 पिस्तुलं भारतात पाठवली, त्यातल्याच एका पिस्तुलाने कानेरेने खून केला म्हणून त्याच्या पाठीमागचं, अशा सगळी कलम लावून त्यांना 50 वर्ष जन्मठेप झाले. तिथे गेल्या गेल्या पहिल्याच वर्षात तात्यारावांनी सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं आणि सांगितलं आपल्याला एक अमूल्य अधिकार ब्रिटिश घटनेने दिलेला आहे, तो म्हणजे दयेचा अर्ज करणे, मर्सी पिटिशन करणे. त्याच्यात लिहून द्यायचं असतं. त्यांचा दयेचा अर्ज आहे स्वतः मनाने लिहित नाही, त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त सही करायची असते आणि ते पाठवायचं असतं. मग असा राणीचा वाढदिवस आला, राजाचा वाढदिवस आला, ब्रिटिशांचा कुठला तरी ख्रिसमसचा सारखा मोठा सण आला की अशा सणावारी अशा आलेल्या अर्जांचा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विचार केला जातो, वेगळा विचार. मग तिथल्या जेलरला विचारलं जातं यांची वर्तणूक कशी आहे. आणि जर वर्तणूक अतिशय चांगली असेल आणि त्यांचा दयेचा अर्ज जर आलेला असेल तर त्यांच्या शिक्षा कमी होतात. कित्येकांना सोडून दिलं जातं. आणि मग असं तिथनं सुटल्यानंतर, शिक्षा कमी झाल्यानंतर पुन्हा भारतात येऊन पुन्हा राष्ट्रासाठी आपण उभे राहू शकतो, पुन्हा राष्ट्रकार्यात सहभागी होऊ शकतो. तिथेच मूर्खासारखं सडत जाणं आणि सडून मरणं हा शहाणपणा नाहीये, ह्याला मुत्सद्देगिरी नाही म्हणत. आणि साक्षात छत्रपतींचा आदर्श आहे सावरकरांसमोर. सावरकर म्हणतात छत्रपतींनी पण असे असंख्य खलिते माफीचे पाठवलेले आहे बादशाला. अफजल खान जेव्हा आला चाल करून तेव्हा अफजल खानाला छत्रपतींनी, मी तुम्हाला घाबरतो, मला तुमची खूप भीती वाटते, मी नाही येणार तुम्हाला भेटायला, तुम्ही या मला भेटायला. ही राजकीय मुत्सद्देगिरी असते. ही येण केन प्रकारे शत्रूस ठगवून, शत्रूस फसवून, शत्रूस दगा देऊन, शत्रूचा विश्वासघात करून, शत्रूच्या तावडीतून सुटणं हे राजकीय नेतृत्वाचं पहिलं कर्म असतं, कार्य असतं. आणि
कर्तव्य असतं. कुठल्याही परिस्थितीत शत्रूच्या तावडीतून पहिलं निसटायचं. एकदा निसटलात की मग बरेच मार्ग उपलब्ध आहेत राष्ट्रासाठी काम करायचं. पण जर तिथे अडकूनच बसला तर मात्र तुम्हाला काहीच करता येत नाही. कुठलाच मार्ग नाही राहत तुमच्यासमोर. शिवाजी महाराज पण पेटाऱ्यात बसून बाहेर पळाले ना, तरी पण तिथेच राहायला पाहिजे ना, स्वाभिमानाने जगायला पाहिजे. मी नाही वाकणार नाही. औरंगजेबाने मला ठार मारलं तरी चालेल, मी इथून पळणार नाही. मला लोक पळपुटा म्हणाले तर मी नाही म्हणणार. नाही केलं असं. कुठल्याही परिस्थितीत त्याच्या तावडीतून निसटणं हेच महत्वाचं आहे. निसटला तर 100 मार्ग आहेत राष्ट्र कार्य करायला. अफजल खानाला त्यांनी भीती आम्हाला वाटते तुमची, खूप घाबरतो आम्ही. प्रतापगडावरनं खाली उतरायला तयार नाहीत महाराज. मग तुळजापूरची देवी ही छत्रपतींचं आराध्य दैवत, ती मूर्ती फोडायचं काम केलं. मूर्ती फोडल्यावर तरी शिवाजी महाराज चौताळतील आणि येतील गडाच्या बाहेर. आले नाही, माहिती आहे ना. हा सगळं आपल्याला चिथवण्याचं काम करतोय. एकदा का मी खाली उतरलो की मी संपणार आहे, कारण त्याचं अफाट सैन्य आहे आणि माझ्याकडे तुटपुंज सैन्य आहे. आणि सपाट जमिनीवर युद्ध करण्यात त्याची मास्टरी आहे. मला ते नाही करता येत, कारण माझ्याकडे तसं घोडदळ नाही, माझ्याकडे हत्ती दल नाही, माझ्याकडे उंटांचं दल नाही, एवढं शस्त्र नाही आहेत माझ्याकडे. 4 लाखासमोर 4000 मावळे घेऊन लढायचं. कसं लढणार? खुलेआम समोरासमोर आलो तर मी हरणार. मला माहिती आहे, वेडा नव्हता शिवाजी. की तुळजापूरची नस्तनाबूत केलं तरी बाहेर आले नाहीत. मग एका तिथल्या भटजी ब्राह्मणाच्या तोंडात गाईचं मांस कोंबलं. म्हटलं आता तरी शिवाजी चौतळून बाहेर नाही आला. त्याच्यानंतरही तो पत्र पाठवत राहिला, नाही मला भीती वाटते, तुम्ही या. मूर्ख बनवलं, गंडवलं अफजल खानाला. मग त्याचा विश्वास बसला, नाही बहुतेक खरंच घाबरलाय आणि येडा आला, मरायला आला. आणि बरोबर सापडला. बरोबर सपाट जमिनीवरनं उतरायचं खाली दक्कनमध्ये. हत्ती नाही उतरत, उंट नाही उतरत. गेलं ना अर्ध सैन्य तिथेच. काय हुशारी आहे. सावरकर म्हणतात, हे शिवाजी आमचा आदर्श आहे, शिवाजी आमचा गुरु आहे. बघा ना, 33 कोटी देवदेवता आरत्या कुणावर लिहितात? देवांवरती लिहितात, देवतांवर आरत्या लिहितात ना. दुर्गे दुर्गट बारी सुख करता. माणसांवर नाही लिहिली. शिवाजी महाराजांनी, आपल्या सावरकरांनी साक्षात शिवाजी महाराजांवर आरती लिहिली. त्या 33 कोटी देवदेवतांच्या पंक्तीत नेऊन बसवलंय. त्याच्याही 1 कणभर वर नेऊन बसवलंय. जयदेव जयदेव जय श्री शिवराया, या या अनन्य शरणा आर्यान ताराया. पुढच्या कडव्यात ते म्हणतात, प्रभू राम पण आता आम्हाला तारू शकत नाही, श्रीकृष्ण पण नाही तारू शकत. आता फक्त आणि फक्त शिवाजी महाराज तुम्हीच आम्हाला आर्यांना तारू शकता, तुम्ही या. अशा अर्थाची आरती लिहिली आहे. तो आदर्श आहे. हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, काय सावरकरांचे शब्द आहेत. पण सावरकरांचे हे पण माहीत नसतं. काँग्रेसच्या मंडपात पण हे लावतात, माहितीच नाही सावरकरांचे. आणि मग ते मर्सी पिटिशन, ते दयेचे अर्ज एका पाठोपाठ एक धाडत राहिले 7 का 8 वेळा त्यांनी धाडले. बरं, त्यांनी लपवलेलं पण नाही. काय जावई शोध नाही लावला यांनी. तरी स्वतः जन्मठेप लिहिलं पुस्तक बाहेर आल्या. त्याच्यात सगळं लिहिलंय डिटेलमध्ये, की मी कधी कधी असे अर्ज केले, हे किती वेळा केले. बरं, 2-3दा 4दा झाल्यानंतर सावरकरांच्या लक्षात आलं की माझ्याप्रमाणे मी जेवढ्या कैद्यांना दयेचे अर्ज करायला लावतोय त्यातल्या बऱ्याच लोकांना सोडलं जाते. बरं, त्याचं यशस्वी ठरलेत ते. अनेक कैद्यांना सोडलंय, अनेक कैद्यांच्या शिक्षा कमी झाल्या. सावरकरांना ते सोडणारच नव्हते. शेवटी 6व्या-7व्या पत्रात त्यांनी असंही लिहिलंय की आता आम्हाला कळून चुकलं की तुम्ही आम्हाला सोडणार नाही. बरं, एकदाही सावरकरांनी त्या दयेच्या अर्जामध्ये मला सोडा असा शब्द वापरलेला नाही. आम्हा राजकीय कैद्यांना, आम्हा म्हणजे सेल्युलर जेलमध्ये जेवढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे राजकीय कैद्य सगळ्यांना सोडा. हे आमच्यावर दया दाखवा, तुम्ही दयाळू आहात असं संपूर्ण युरोपात तुम्ही जो दंडीत पिटवता,
तर त्याप्रमाणे खरंच आम्हाला दया दाखवा आणि आम्हाला इथनं सोडा. एकदा आम्ही भारतात गेलो की पुन्हा आम्ही उभे राहू शकतो. आणि मग केवढं मोठं काम केलं हो सावरकरांनी. मला सांगा ना, 1924 ते 1937 ही संपूर्ण 13 वर्ष रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निवारणाचं, हिंदू धर्मातल्या ज्या 14-18 पगड जाती आहेत त्या संपवून एकच हिंदू जात निर्माण करण्याचं प्रचंड मोठं समाजकार्य समाज सुधारक सावरकरांनी केलं. जर ते असे निघून आले नसते, 50 वर्ष 1910ला 50 वर्ष शिक्षा झाली, ती जर पूर्ण केली असती मूर्खासारखी, या हे जे दिल्लीतला मुलगा बोलतो ना मला वाटतं त्याच्यासारखे जर 50 वर्ष तिथे मूर्खासारखे बाणेदारपणे राहिले असते खुळ्यासारखे, तर 1960ला सुटले असते सावरकर. 1910 ते 50 वर्ष कधी पूर्ण होणार? 1960. जे स्वतंत्र झालं आले असते नंतर म्हाताऱ्याने. बरं, तो स्वतः म्हणजे गंमत काय बघा, चौकीदार चोरायची केस झाल्यावर सुप्रीम कोर्टात जाऊन पटकन माफी लिहून आलाय. आयला हाच यांना माफीवर म्हणतो. मला म्हणजे बुद्धिमत्तेची मला खरंच म्हणजे बघायला पाहिजे नंतर नेमकं काय. कोण कोणाला बोलतंय? एकदा जा त्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन बस. एकदा 11 वर्ष सोड रे, 11 तास बसून दाखव. नाही रडत येशील मम्मी मम्मी म्हणून, चल आपण इटलीला जाऊ, नको इथे. संताप येतो मला. कोण बोलतो? तुम्ही कोणाबद्दल बोलता? तुमची लायकी आहे का बोलायची? खरं तर असं ना, एक केंद्र सरकारने कायदाच करायला पाहिजे की राष्ट्रपुरुषांबद्दल कोणीही अवाक्षर काढायचं नाही कुठल्याच. खरं मला भयंकर असं वाटतं. कधी मोदी भेटलं तर मी सांगेन 24 नंतर भेटतील की दुसऱ्या कोणातरी बसवतील ना वयाप्रमाणे. मी त्यांना भेटेल तर सांगेन असा कायदा करा, या देशातल्या राष्ट्रपुरुषांबद्दल कोणीही अपमानास्पद उद्गार काढला की त्याला डायरेक्ट अटकच करा. खरं सांग, कोणाबद्दलच बोलू नये. आपली लायकीच नाही. आपण काय करायचं? माहितीये का स्वातंत्र्य कसं मिळालंय, काय मिळालंय, आपण काय करतो? एवढी पण तसदी आपण घेतलेली नाही. कधी बोलतोय आपण त्यांच्याबद्दल. गांधीजींबद्दल पण बोलायचं नाही कोणी. माणसं मोठीच, नो डाऊट. काही विचार पटत नाहीत असं बोला नाही, सुसंस्कृतपणा आहे. जसं मी म्हणतो मला गांधीजींचे काही विचार नाही पटत. आणि सावरकर, टिळक, आंबेडकर, गांधी हे एकमेकांबद्दल बोलले तर ते त्या पात्रतेचे आहेत ना. आता नाही का लोकसभेत एकमेकांबद्दल वाटेल बोलत, ते सगळे एका पात्रतेचे आहेत. हे सगळे महापुरुष एकमेकांबद्दल बोलले. तू काय बोलला? ठीक आहे, त्यांचं काही बोलू शकतात ते. आपण काय बोलतो? आपण कुणाबद्दल बोलतो? काय त्यांचं योगदान आहे? म्हणजे मी तर ना एक पाऊल पुढे जाऊन बोलतो की खरंच माफी लिहून दिली असेल, दिलेलीच नाही, पण मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की समजा खरंच दिले, खरंच त्यांनी माफी लिहून, मला तर नाही आता ना ह्या सगळा कोलू फिरवायचा, हे काथ्या फुटायचा, सगळं रक्त सापड काय हो. 7/11ची कोठडी आहे ती. मी आत्ताच कालच आलोय तिथून. मी सगळ्या आमच्या पर्यटकांना घेऊन जातो बरोबर. त्यांना अर्धा तास कंपल्सरी बसायला लावतो. एका कोठडीत बंद करतो, मोबाईल बंद करा, अर्धा तासाने बाहेर काढतो. अर्ध्या तासामध्ये हवा टाईट झालेली असते सगळ्यांची. मग त्यांना म्हणतो मी 30 मिनिटं. किती बसला? 30 मिनिटांमध्ये तुमची ही अवस्था झाली. 11 वर्ष कशी काढली असतील? त्याच 7/11च्या कोठडीत संडासला तिथेच बसायचं, लघवी तिथेच करायची. जेवण आलं तर त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या, त्या आळ्या अशा बाजूला काढायच्या, उरलेलं जेवायचं. मग त्याच्यातून संडासातनं जंत पडायचे. कोणी विचारायला नाही, कोणी नाही. अशा अवस्थेमध्ये माणूस पडलेला आहे. तिथे कोलूला फिरवत आहेत. बैल हा सर्वात ताकदवान प्राणी आहे म्हणून कोलू आणि हे सगळे बैलगाड्यांना बैल का लावतात?
पण बैलाला ती ताकद निसर्गाने दिलेली आहे. तर कोलूला जर घाण्याला जर बैल लावला तर तो साधारण 7 ते 8 पाऊंड तेल काढू शकतो. त्याची ती निसर्गाने दिलेली ताकद आहे, माणसाला नाही दिली. आणि ह्या कैद्यांकडनं ब्रिटिश अधिकारी तो बारी 10 पाऊंड तेल दिवसाला बैलासारखं मानेवर ते जू ठेवायचं, एक लंगोट अंगावर वस्त्र एवढंच, आणि मध्ये तो सगळा त्या नारळाच्या हे टाकायच्या आणि मग तो ढकलायचा. ते हलत नाही. आणि जर थांबला तर मागणं त्या वेताने मारायचे. वेत म्हणून त्या अंदमानच्या जंगलामध्ये एक वनस्पती आहे. त्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची बारीक त्याच्या फांद्या आहेत. ती छडी म्हणून घेऊन बसायचा तो. सपकन मारली डोंगणावरती की असं मारल्या काहीच होत नाही. एक 2-4 मिनिटानंतर ती स्किन फाटते आणि रक्त वाहायला सुरुवात होते. असं त्याचं वैशिष्ट्य आहे त्या वेताचं. हे सगळे राजकीय कैदी कोलू फिरवताना त्यांच्या पृष्ठभागावर रापकन मारलं जायचं की ते थोडे पुढे चालायचे. परत एक फेरी येईपर्यंत ती डोंगण फाटून तिथनं रक्त व्हायला सुरुवात व्हायची. मग तसंच कुठेतरी बेशुद्ध पडला की त्या कैद्याला असं फरफटत आणायचं, त्याच्या कोठडीत फेकायचं, कडी लावायची, ती निघून गेला. मग कधीतरी शुद्ध यायची सावरकरांना. शुद्ध आल्यानंतर कमलासारखं महाकाव्य रचतात. बरं 1-2 नाही, 6000 ओव्या. अंदमानच्या 11 वर्ष 6000 ओव्या रचल्या. बरं सुचलेल्या कविता लिहायला काही नाही. आकाशाला विचारलं येतोस का? नाही. कोणी तयार होईना. शेवटी भिंतींना सांगितलं आता तूच माझा कागद, आणि हातातल्या बेड्यांना म्हणाले तूच माझी लेखणी. आणि बेड्यांचे जे टोकं असतात ना, असे त्या गळ्यात एक गोल सळई असते, पायात 2 गोल, त्याला मध्ये एक स्ट्रेट सळई आणि हातात साखळदंड. त्याच्याने त्या कविता लिहायच्या, सुचलेल्या ओळी. बरं लिहिलेल्या ओळी विसरू नयेत म्हणून स्वतःच पाठ करायच्या. मग कधीतरी 2 महिन्यांनी चुना लावला जायचा भिंतींना. चुना लावला की तात्याराव खुश व्हायचे, चला नवीन कागद तयार झाला. त्यांनी वर्णन केलं जन्मठेपेत की पुन्हा नवीन कागद मिळाला मला, की पुन्हा सुचलेल्या पुढच्या वेळी द्यायच्या, पुन्हा पाठ करायचा. असं 11 वर्षामध्ये 6000 काव्य पंक्ती भिंतीवर लिहिल्या, पाठ केल्या. 1910 ते 1921 साली त्यांना अंदमानातनं बाहेर काढलं, कलकत्त्याला नेलं. कलकत्त्याला काही दिवस ठेवलं. तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं, रत्नागिरीच्या काळ कोठडीत ठेवलं. आणि 1924 नंतर त्यांना स्थानबद्धतेत त्यांच्या घरात ठेवलं. जेव्हा ते घरात गेले तेव्हा या 6000 ओव्या ज्या लिहिल्या होत्या आणि ज्या पाठ केल्या होत्या त्या खऱ्या कागदावर लिहून काढल्या. म्हणून आज आपल्याला कमला महाकाव्य वाचायला मिळतं. बरं अशा परिस्थितीत काव्य लिहिले, पण काव्य वाचायला गेला तर अत्यंत शृंगारिक आणि प्रेमाचं काव्य लिहिलंय. एखादी प्रेयसी प्रियकला कशी बिलकते तसं वर्णन आहे. एक वेल अशी झाडाला गुंडाळत वर गेले, अशा वर्णनाची कविता आहे ती. बॅकग्राऊंड काय आहे? कोठडी. आत्ता कोलू फिरवून आणलेला माणूस आहे आणि सुचतंय काय बघा, काय लिहितोय माणूस. अफाट बुद्धिमत्ता. मेसेज काय लिहायचा किंवा प्रतिक्रिया काय द्यायची हे सुद्धा मित्राला विचारतात मोबाईलवरनं. त्याचे व्हिडिओ प्रसारित होतात. प्रतिक्रियाच्या 4 ओळी लिहिता येत नाही. सावरकरांबद्दल बोलतात, लाज वाटायला पाहिजे ना. आणि त्या 24 ते 37 मग राजकारणात प्रवेश करायचा नाही, लिखाण करायचं नाही, भाषण स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, कुठली राजकीय चळवळ नाही, कुठल्याही ब्रिटिशांच्या विरोधात काही उठाव करायचा नाही, अशा बंधनांवरती घरात ठेवले. मग तिथून सुरू झालं. ह्या बंधनातून बाहेर येऊन काय करता येईल? समाज सुधारणा. त्याला बंधन नाही आहे. अस्पृश्यता निवारणाला बंधन नाही आहे. आणि मग समाज सुधारक सावरकरांचा तिथे जन्म झाला. मग भंगीवाडा, त्या काळामध्ये असे वाडे असायचे, वाड्या असायच्या, महारवाड्या, भंगीवाडा, संभारवाड्या, असे
त्या त्या समाजाचे त्या त्या याचे वाड्या असायच्या. त्या सगळ्या वाड्यांमध्ये तात्यारावांनी जायला सुरुवात केली. त्या सगळ्या महारांना एकत्र करायचं, त्या सगळ्या मांगांना एकत्र करायचं, त्या सगळ्या भंग्यांना एकत्र करायचं आणि त्यांच्यासमोर त्यांचं प्रबोधन करायला सुरुवात केली की ह्या जाती आहेत ना, ह्या सगळ्या संपल्या पाहिजेत. हा जात हा हिंदू धर्माला लागलेला सगळ्यात मोठा रोग आहे. त्याचे फार छान वाक्य आहे, जात हा मनाला लागलेला रोग आहे. जात हा मनुष्याच्या मनाला लागलेला रोग आहे. मनाने ठरवलं तर तो रोग पळून जाईल. मग त्यांनी तिथून सुरुवात केली की हे बेटी एकमेकांमध्ये, महार मांगाबरोबर लग्न व्हायचं नाही, मांग तेल्याबरोबर लग्न व्हायचं नाही, तेली तांबोळ्याबरोबर लग्न व्हायचं नाही, तो सुताराबरोबर करायचं नाही, सुतार कुंभाराबरोबर करायचं नाही, कुंभार लोहाराबरोबर करायचं नाही. म्हणजे आंतरजातीय विवाहात सुरुवात केली. एकाची पोरगी दुसऱ्याला द्या, दुसऱ्याची तिसऱ्याला द्या, त्याची ह्याला द्या, ह्याची त्याला द्या. आणि एक 4 पिढ्या अशा जेव्हा जातील, 4 पिढ्यांनंतर लक्षातच येणार नाही आता नेमकी माझी जात कुठली. आई महार आहे, वडील मांग आहे, बाबा शाण्णोकुळे आहे, आई ब्राह्मण आहे. आईला गोंधळ झाला, नको आता एकच जात, कुठली? हिंदू जात. हे त्यांचं अखेरचं स्वप्न आहे. त्यासाठी हा आंतरजातीय विवाह करायला सुरुवात केली. एकमेकांबद्दल जेवायला बसायचं नाही. आजही शाण्णोकुळे मराठा कुणब्यांबरोबर लग्न करत नाही. आज 2022 साली ही इतकी भयानक परिस्थिती आहे. टार्गेट फक्त ब्राह्मणांना केलं जातं, पण सर्व जातीमध्ये ही भानगड आहेच. कारण ते 3% ब्राह्मण रस्त्यावर उतरत नाहीत, मोर्चा तर सोडूनच द्यावं म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. किती घाणेरडा प्रकार आहे हा. आपण संपवला पाहिजे. एकीकडे गव्हर्नमेंट म्हणतं की काय आम्ही निधर्मी राष्ट्र आहे. म्हणजे निधर्मी राष्ट्राच्या सरकारी फॉर्म वरती नाव, गाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभव, इथेच फॉर्म संपला पाहिजे. त्याच्यानंतरचे जे 2 कॉलम आहेत ना, जात आणि धर्म, तो लिहायला लागतो आणि मग त्याची प्रमाणपत्र पण द्यावी लागतात. आणि तिथे सगळा घोळ सुरू होतो. कशासाठी? काय गरज काय? आपण सगळे छान हिंदू जातीची माणसं. हिंदुस्थानामध्ये एकच जात आहे, हिंदू जात. हे सावरकरांचं स्वप्न होतं आणि ते इतकं त्यांनी छान पद्धतीने ते करत 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 37 सालापर्यंत 40-50% ते यशस्वी घडत होते महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता जर 37 साली जर एवढी प्रगती झाली होती तर मग 2022 पर्यंत हे सगळं कधीच संपायला हवं होतं, पण नाही संपलं. आमच्या राज्यकर्त्यांना ते संपूच द्यायचं नाही. हे फार मोठं कार्य आहे त्यांचं. म्हणजे जर का ते तुरुंगामध्ये सडत राहिले असते 1960 पर्यंत तर हे सगळं त्यांना करताच आलं नसतं. विहिरीमध्ये पाणी भरायचं नाही तर त्या सगळ्या अस्पृश्यांना घेऊन मोर्चा काढून 500 विहिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या अस्पृश्यांसाठी खुल्या करायला भाग पडले सावरकरांनी. मंदिरामध्ये प्रवेश नाही, चला आपणच मंदिर उभं राहू म्हणून सावरकरांनी वर्गणी गोळा केली आणि रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली. एका मांग का बंग्याच्या हातून प्राणप्रतिष्ठा करून घेतली. कुठलाही भटजी येईना, ते मला जन्माने नशिबाने मी जन्म ब्राह्मणाचा आहे, मी म्हणतो वेदमंत्र, आणि लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली त्या मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये जाऊन बघा, बाकीच्या मंदिरात आणि त्या मंदिराच्या रचनेमध्येच मोठा आमूलाग्र फरक केलाय. आपण अदरवाईज सगळ्या मंदिरांमध्ये जातो, तिथे विशिष्ट रचना आहे मंदिराची. आपण जातो, मग ते घंटा वाजवतो, मग त्याच्या पुढे जातो, मग एक गाभारा असतो. गाभाऱ्यात प्रत्येकाला डायरेक्ट जायला देत नाही बघा. त्याच्या बाहेर एक कठडा निर्माण करतात, एक सीमा, तिथपर्यंतच तुम्ही यायचं. मग तिथे अशी ताटं असतात, तिथे अशा पेट्या लावलेल्या असतात, त्याच्यात काय टाकायचं, आपण हार तुरे घेतो, ते सगळे तिथल्या माणसाला द्यायचं. का? तो केवळ जन्माने ब्राह्मण आहे, त्याच्यामुळे तोंडामुळे बाहू टाळतो. तसं काय करतो काय त्यांनाच माहिती. आणि मग ते ताट घेऊन आम्ही येतो, चला आमचं नारळ व्हायला.
पतित पावन मंदिरामध्ये सावरकरांनी ही भानगडच ठेवलेली नाही. तुम्ही जाऊन बघा रात गेला तर मंदिरामध्ये असं घंटा वाजवली काहीच नाहीये. डायरेक्ट लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला तुम्ही मिठी मारू शकता, स्पर्श करू शकता. मधल्या भानगडीच सीमा ज्या आहेत ना देवाच्या आणि मधल्या आपल्यामध्ये ज्या सीमारेषा आखलेल्या आहेत त्या सीमारेषाच काढून टाकल्या. इतकं सुंदर मंदिर असते ते अत्यंत दिमाखात उभं आहे. नुसते तात्याराव नाही, त्यांच्या बायकांचं काय मोठं काम आहे. चैत्रातल्या हळदी कुंकाला, श्रावण महिन्यात हळदी कुंकांचे फार मोठे कार्यक्रम होतात. त्या काळात तर फार अजूनही होतात, तर तेव्हा तर केवढे होत असतील. कारण महिलांना बाहेर पडण्याच्या त्या संध्या उपलब्ध केल्या गेल्या होत्या. सरसकट सगळ्या बायका आतासारख्या सकाळीपासून फिरायला बाहेर असं होत नव्हतं. मग काही ना काहीतरी कारणाने त्या बाहेर पडायच्या. मग अशा वेळेला सावरकरांच्या बायकोला जर कोणी हळदी कुंकाला बोलवलं, सावरकरांना कोणी ब्राह्मण भोजनाला बोलवलं, तर सावरकरांची बायको काय सांगायची माहिती? ती म्हणायची मी येईन हळदी कुंकाला, पण माझ्याबरोबर एक भंगी, एक महाराजची बाई घेऊन येणार सवाष्ण. ज्या सन्मानाने तुमच्या माझघरामध्ये माझा पाठ मांडाल, रंगोळी घाला, तेवढ्याच सन्मानाने माझ्या बाजूला पण 2 पाठ बांधायचे. त्याच्यावर त्याही बायका बसतील. आणि जेवढ्या सन्मानाने माझी ओटी भराल, मला हळदी कुंकू लावाल, तेवढ्याच सन्मानाने त्यांची ओटी भरायची. हे जर तुम्हाला जमणार असेल तरच मला बोलवा, अन्यथा मी येत नाही. स्थानबद्धतेमध्ये असताना जाता जाता एक शेवटचा किस्सा सांगतो. स्थानबद्धतेमध्ये असताना ब्रिटिश अधिकारी आले वॉरंट घेऊन, झडतीचं वॉरंट घेऊन. आता पण येतात नाही का सगळ्यांच्या घरी झडतीचे वॉरंट चालू आहे. त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी आले सावरकरांच्या घरी झडतीचं वॉरंट घेऊन. मग तुमच्या घरामध्ये क्रांतिकारकांना देण्यासाठी काही शस्त्र लपवून ठेवलेली आहेत असं आम्हाला कळलेलं आहे, तर आम्हाला शोधायचे. तर ते म्हणाले तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो. म्हणून सावरकरांनी बायकोला बाहेर बोलवलं. ते म्हणाले ह्यांच्याकडं झडतीचं वॉरंट आहे, तर आपण यांना झडती घ्यायला देऊया. फक्त यांना असं वाटेल की भिंती संपल्या की घर संपतं, तसं नाही आहे. मागं पुढं अंगण आहे, आपली सीमा कुठपर्यंत आहे हे त्यांना कळावं. म्हणून एक काम कर, आतल्या कपाटामध्ये आपल्या घराचा नकाशा आणि 7/12चा उतारा आहे तो घेऊन ये. अधिकाऱ्यांना 2 मिनिटं थांबा, मग नकाशाप्रमाणे माझं घर नेमकं कुठून कुठपर्यंत आहे तेच तुम्हाला कळेल. मग तुम्ही कुठं खोदायचं, पोखरायचं, काय करायचं ते करू शकता. आम्ही निवांत इथे बसतो. सावरकरांचीच बायको ती. कळलं तर वरनं ताकभात कळणाऱ्या बायका होत्या त्यांच्या. ती गेली आतमध्ये, कपाटातनं ते मोठं विंडोळ असं कागदाचं 7/12चं उतारा आणि नकाशा घेऊन आली आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हातात दिलं. चटई घातली आणि अंगणात दोघं बसले आणि सावरकर म्हणाले तुम्ही तुमचं काम करू शकता. तुम्हाला काय भिंत पोखरायची आहे, कुठं खडका खणायचा आहे, कुठं तुम्हाला वाटेल तिकडे तुम्ही शस्त्र कुठे लपवले ते तुम्ही शोधू शकता. हा नकाशा आहे माझा, इथपर्यंत एवढं मोठं घर आहे माझं. म्हणजे बसले दोघं जण. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ते विंडोळ असं उघडलं आणि ते बघतच बसला तो. आणि बायकोकडे बघतो. तात्याराव म्हणतात काय झालं काय? नकाशात बघताय, माझ्या बायकोकडे बघतो, काय झालं काय? ते म्हणजे काही नाही, हा एवढा नकाशा, एवढं घर आहे तुमचं. ते म्हणजे काय दिलंस त्यांना तू? ते म्हणजे बघा ना तुम्ही. बघू काय दिलं. सावरकरांच्या बायकोने स्वतःच्या घराचा नकाशा म्हणून अखंड हिंदुस्थानचा नकाशा दिला होता. आणि ते ब्रिटिश अधिकारी होते, थोडीशी शरम होती त्यांना, म्हणून त्या एक्स्ट्रीमली सॉरी म्हणून ते झडती न घेता निघून गेले. असं ज्या दिवशी आपल्याला उत्तर देता येईल ना, आपल्याला विचारलं की तुमच्या घराचा नकाशा, आपण काय सांगतो 720 स्क्वेअर फीट स्टेट बँक ऑफ इंडियाचा हाऊसिंग लोनचा हप्ता आहे. जिथं ते हाऊसिंग लोनचा हप्ता संपतो तिथे एक उंबरठा आहे, तिथं सेफ्टी डोअर आहे, त्याच्या बाहेर काही होऊन दे, आम्हाला काय पडलेलं नाही. अखंड हिंदुस्थान सोडावं, पण निदान निगडीत राहणाऱ्या लोकांना अख्खं निगडी जरी स्वतःचं घर वाटलं. मी मुंबईत बोरिवलीत राहतो, मला अख्खं बोरिवली माझं घर वाटलं.
एवढं जरी झालं ना तर या देश घडायला वेळ लागत नाही. आपण या सगळ्या महापुरुषांकडनं काही शिकायलाच तयार आहे. सावरकरा विषयच असा आहे, इतके सुंदर कचाकच भरलेलं मैदान आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे मी कितीही वेळ बोलत राहील, पण सावरकरांनीच एका ठिकाणी लिहून ठेवले की कलावंत, राजकीय पुढारी आणि वक्ता यांना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. म्हणून आज या सगळ्यांचा मी आभारी आहे की त्यांनी एवढं आवर्जून मला इथे बोलवलं. पोलिसांचंही आभार आहे की इतकं संपूर्ण भाषण त्यांनी शांतपणे बसून ऐकलं. सावरकरांवर प्रेम करणारी माणसं आहेत, त्यामुळे इथे शांतताच असणार, इथे कोणी दंगल करणार नाही. त्यामुळं आज इथेच मी विराम देतो. पुन्हा कधीतरी भेटू, अशाच एखाद्या कुठल्या तरी कारणाने पुन्हा कधीतरी सावरकरांचे विचार मांडण्याची मला संधी मिळेल. जाता जाता एक गोष्ट सांगतो की तरुणांपर्यंत सावरकर कसे पोचवायचे या विचाराने गेली काही वर्ष मी पछाडलेला होतो, मला समजत नव्हतं. मग त्यातून एक यूट्यूब चॅनल डोक्यात कल्पना आली आणि मी राष्ट्राय स्वाहा नावाचं 26 फेब्रुवारीला यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्याच्यावर फक्त सावरकर नाही तर हा देशाचा इतिहास, हे 5 मुख्य संत, आपल्या देशातले सगळे महान राष्ट्रपुरुष यांच्या सगळ्यांचे विचार आणि या सगळ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे 5-5 मिनिटाचे व्हिडिओ, दर आठवड्याला एक व्हिडिओ मी राष्ट्राय स्वाहा नावाच्या यूट्यूब चॅनलवरती मी विचार मांडायला सुरुवात केली. त्यातले 2 पहिले झालेत एपिसोड. यूट्यूबवर जा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर कॉलेज, शाळा ह्या मुलांच्या व्हॉट्सॲपवरती बाकीची नाचगाणी तर येतातच, त्याच्यापेक्षा जर 5-5 म्हणून ते इतके छोटे व्हिडिओ मुद्दामून केलेत की आपल्याला 20-25 मिनिटाचं व्हिडिओ बघायला वेळ नसतो. छोटे छोटे व्हिडिओ, छोटे छोटे सावरकरांचे विचार, तात्यारावांचे विचार, गांधीजींचे विचार, लोकमान्य टिळकांचे विचार, आंबेडकरांचे विचार, सगळ्या महापुरुषांचे विचार, त्याच्यावरती मी बोलत जाणार आहे. दर आठवड्याला, दर शनिवारी एक 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 एपिसोड येत जाईल. आपण काय करू शकतो तर निदान एक एपिसोड माझा 10 लोकांना पाठवू तरी शकतो. याचा प्रसार करणं फार गरजेचं आहे. या राष्ट्र विचारांना, या मुलांना हे कळणं गरजेचं आहे. त्या शालांत परीक्षांमध्ये, शालांत अभ्यासक्रमामध्ये ह्यातलं आता यापुढं काहीही शिकवलं जाणार नाही. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना जर हे सगळं आपल्या देशाचा थोर वैभवशाली इतिहास, शूरवीरांचा इतिहास जर कळावा असं जर वाटत असेल आणि त्यासाठी आपण जर आत्ता काही केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही. पुन्हा एकदा मला आज इथे बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राय स्वाहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.